I hope this clapping remains after I start the word. मी वचन सुरू केल्यानंतर सुद्धा या टाळ्या वाजत राहतील अशी माझी अपेक्षा आहे, आशा आहे. But तुम्ही अजून वचन ऐकलं नाही. nobody asked the reason. Okay? कोणी कारण नाही विचारलं की पास्टर तुम्ही असं ते काय बोलणार आहात. Because कारण today I will speak a subject which may not be all that pleasant to आज मी hear. एक असा विषय तुमच्याशी बोलणार आहे की जो तुमच्या कानांना फारसा सौख्यमय वाटणार नाही. But it will be a bitter medicine. एक कडू औषध पाजणार आहे तुमच्या घशात, But it will be good for you. पण तब्येतीसाठी चांगलं असेल. Amen. आमेन. Different ways to hell and one way to heaven. नरकाकडे जायचे वेगवेगळे मार्ग आणि स्वर्गाकडे जायचा एक मार्ग. Different ways to hell and one way to heaven. नरकाकडे जायचे वेगळे वेगळे मार्ग आणि स्वर्गात जायचा एक मार्ग हाचा विषय आहे. We'll open our Bibles to Matthew chapter 7 verse 13. मत्थ्याचा 7वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन आपण यावेळेला काढूया. Enter in through the narrow gate, for wide is the gate and broad is the way that leads to destruction, and many are those who enter through it. For narrow the gate and difficult is the way that leads to life, and few are those who find it. मत्थ्य 7:13, सॉरी मी लूक 7:13 काढून बसले होते. मत्थ्य 7वा अध्याय आणि 13वं वचन. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. Matthew 7:13. हो, मत्थ्य 7:13. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे, मार्ग पसरट आहे म्हणजे मोठा आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. So we need to go in through the narrow gate. तर आपण त्या अरुंद रस्त्यातनं जायचं आहे The जो gate- छोटा आहे. The gate to destruction is very, very wide. नाशाकडे जायचा मार्ग फार मोठा आहे, पसरट आहे, विशाल आहे. That's why I said that there are many ways to hell. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की नरकाकडे जायचे मार्ग अनेक आहेत, वेगवेगळे आहेत. And the road that leads there is easy also to follow. आणि जो रस्ता नरकाकडे घेऊन जातो तो फॉलो करायला सोपा पण आहे. A lot of people go through that gate. अनेक माणसं त्या रस्त्यानं जातात. To go through the gate त्या of heaven, स्वर्गाच्या दारानं जायला it may be difficult, अवघड असू शकतं, but not impossible. पण अशक्य नाही. We should never look for shortcuts to reach God. देवापर्यंत पोचायचे आपण कधी शॉर्टकट शोधायचे नसतात. We should never have our own roads to reach to God. आणि देवाकडे जायचा आपण स्वतःचा रस्ता तयार करायचा नसतो. You know, the market is flooded with easy going formulas for a successful life. आज बाजारामध्ये यशस्वी जीवन कसं व्हावं याविषयीचे अनेक फॉर्म्युले आपल्याला विकत मिळतात, अनेक गोष्टी विकत मिळतात. And so people think there is a formula also to go to heaven. आणि म्हणून लोकांना असं वाटतं की स्वर्गात जायचा पण एखादा फॉर्म्युला बाजारात विकत मिळतच असेल. And there are many people आणि अनेक लोक who take advantage of this very thing and show you various ways to go to heaven. याच गोष्टीचा फायदा घेतात आणि वेगवेगळे मार्ग दाखवतात स्वर्गात जायचे. And so please don't fall for that stuff. तर प्लीज अशा सगळ्या गोष्टींच्या आहारी जाऊ नका. Even though you may see crowds following on that road. आणि जरी तुम्ही त्या रस्त्याला लोकांची गर्दीच्या गर्दी जाताना पाहिली, Never follow the crowd. कधी गर्दीच्या मागे जाऊ नका. Follow the truth. सत्यामागे जा. Follow the word of God. देवाच्या शब्दामागे चाला. Amen. आमेन. You can enter God's kingdom only through the narrow gate. आणि देवाच्या राज्यामध्ये तुम्ही प्रवेश फक्त त्या अरुंद रस्त्यातून, त्या छोट्याशा रस्त्यातूनच करू शकता. The narrow gate is so narrow कारण की तो छोटा रस्ता इतका छोटा निमुळता आहे that you cannot go as a family also. की एक फॅमिली म्हणून पण तिथे आत नाही जात आहेत. You cannot hold your spouse hand and go in. नवरा बायकोचा हात धरून सुद्धा तिथे आत जाता येत नाही. It is one by one. एका एकाने जायचंय बरं का, एकट्या एकट्याचं जाणं आहे ते.
It's so narrow that it can take one by one. तो only. स्वर्गात जायचा रस्ता इतका छोटा आहे की एकच जण तिथून ऍट अ टाइम जाणार आहे, एकेकाने जायचंय. Each one has to believe in Jesus and he can gain the entry. आणि मग प्रत्येकाने आपापला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे आणि मग त्या स्वर्गाच्या दारातून त्याला प्रवेश मिळणार आहे. The Father has to gain entry through belief in Jesus. वडिलांना स्वतःला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आतमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. The mother has to gain entry by believing in Jesus. आणि आईला सुद्धा येशूवरच विश्वास ठेवून तिथे आत प्रवेश मिळणार आहे. माझ्या नवऱ्याचा विश्वास आहे म्हणून मलाही घ्या असं तिथे चालणार नाही. So also the son and the daughter. आणि तसंच मुलाचं आणि मुलीचं की नाही माझे मम्मी डॅडी हे सगळं करायचे, त्यांचा विश्वास होता, प्लीज मलाही घ्या, त्यावर नाही होत. They also personally should believe in the Lord Jesus Christ and then they can enter that narrow way to the kingdom of God. त्या मुलांना त्या मुलींना सुद्धा स्वतः व्यक्तिगत रीतीनं प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवावा लागेल आणि मग त्या छोट्या रस्त्यातून त्यांना स्वर्गातला प्रवेश मिळेल. I cannot guarantee your salvation. तुझ्या तारणाची खात्री मी नाही देऊ I शकत. can show you the way of salvation. मी तुला तारणाचा मार्ग दाखवू शकतो की बेटा हा तारणाचा मार्ग आहे, याच्यावर चाल. I can lead you to the door. आणि मी तुला त्या दारापर्यंत मार्गदर्शन करू शकतो की देख ये रास्ता है बेटा, इस पे चला कर. Entrance is between you and your God. पण तो आतमधला प्रवेश, तिथली आतली एंट्री तुझ्यात आणि देवात आहे. The highway to hell is very, very broad. आणि नरकाचा मार्ग महामार्ग आहे, फार मोठा आहे. And its gate is very wide. आणि नरकाचं दार सुद्धा फार मोठं आहे. Because many people choose that gate. का अनेक लोक ते नरकाचं दार निवडतात. And so, because the crowd is so huge, आणि गर्दी एवढी मोठी असल्यामुळे the gate also is made very wide. नरकाचं दार सुद्धा तेवढं मोठं केलेलं आहे. Amen. आमेन. Don't go where the crowd goes. जिथे गर्दी जाते तिथे जाऊ नका. Because the crowd can be misled. कारण त्या गर्दीला चुकीचं मार्गदर्शन जर झालेलं असेल, होऊ शकतं जे, तर मग आपली पावलं घसरतील. Don't say where the crowd is, God goes that way. आणि असं म्हणू नका अरे लोकांची गर्दी जिथे जाते त्या मार्गाने देव पण जातो, असं नाहीये. Oh, he's a single person, so God will not go that way. अरे हा एकटा आहे म्हणजे देव काही या मार्गाने जाणार नाही, असं नसतं. He goes the righteous way only. नीतिमान मार्गानेच देव जातो. And even if only one person has to be saved or one person believes in Jesus, he will take that one person to heaven. आणि तो नीतिमान मार्गाने जाणारा देव अगदी एक व्यक्ती जरी येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवत असेल तर त्या एका व्यक्तीला त्या दारातून स्वर्गाचा प्रवेश देईल. God saved only 8 people among the millions during the time of Noah. नोआच्या कारकिर्दीमध्ये करोडो लोकांच्या त्या सगळ्या सहवासात देवाने फक्त 8 लोकांना वाचवलं किंवा तारलं. God didn't go with the crowd. देव लोकांच्या गर्दी मागे गेला नाही, भकला नाही, असं वेडं व्हायचं नसतं. Only 8 believed, so only 8 shall be saved. फक्त 8 विश्वास ठेवला तर 8च तारले जातील. If 8 have to be saved, he will make an ark and save the 8. आणि 8च तारण व्हायचं आहे, तो बनवणार ते तारू त्यांच्यासाठी आणि त्यांना त्याच्यात सुरक्षित ठेवून तारणार. He will destroy others. बाकीच्यांचा तो नाश करणार. God is not scared of man. देव काय माणसाला घाबरत नाही काही. Oh, so many people don't believe on me. What if they go against me? अरे इतकी सारी माणसं माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीयेत, त्यांनी सगळ्यांनी माझ्या विरुद्ध आंदोलन करून माझ्या विरुद्ध गेले तर? No. देव किसी का दिल नहीं रखता बेटा. God ये is दिल not रखने का काम afraid नहीं. of anybody. ये दिल रखने का काम नहीं है. देव कोणालाही घाबरत नाही. God is a righteous God. देव नीतिमान देव आहे. You have to believe in his righteousness. तुला तुझा देवाच्या नीतिमानपणावर विश्वास ठेवावा लागेल. And then he will save you. आणि देव तुला तारेल. So Bible speaks of a wide gate and a narrow gate. तर बायबलमध्ये या मोठ्या रस्त्याविषयी आणि छोट्या रस्त्याविषयी लिहिलेलं आहे. Actually, you can put it this way. खरं म्हणजे खरं म्हटलं तर आपण हे असं म्हणू शकतो, There are many, many ways to hell. नरकात जायचे अनेक मार्ग आहेत, But there is only one way to heaven. पण स्वर्गात जायचा एकच मार्ग आहे असं आपण म्हणू शकतो. Though there is just one gate, आणि जरी एकच दार आहे, yet as you enter that one gate, तरी त्या एका दारातून तुम्ही प्रवेश केला it leads to many paths. तर ते अनेक मार्गाकडे घेऊन जातं. मग Okay? There is one way of hell. नरकाचा एक मार्ग आहे, But as you enter in it, पण त्या नरकाच्या एका मार्गात तुम्ही एंट्री घेतली, there are many ways to lead to hell. मग त्याला फाटे फार फुटलेली असतात आणि मग अनेक मार्ग तुम्हाला नरकात नेतात. So there may be one gate of hell. तसं नरकाचं दिसेल तुम्हाला एक दार, But when you enter it, पण तिथून तुम्ही प्रवेश केला there are many millions of doors to go to hell. किंवा अनेक अशी दारं तिथे उघडलेली असतात जी Hundreds of तुम्हाला them.
शेकडोनी दारं उघडलेली असतात जी शेवटी तुम्हाला नरकात नेणार आहे. That's why it's called the broad way. म्हणून तर त्या नरकाच्या मार्गाला मोठा मार्ग म्हणतात, It's विशाल called the मार्ग. broad way. विशाल मार्ग म्हणतात, मोठा मार्ग म्हणतात, की जिथे अनेक जण फिट होतात. If you go to New York, तुम्ही जर न्यूयॉर्कला गेलात you have the अमेरिकेत, street called the Broadway Street. तर तिथे एक रस्ता आहे ज्याला ब्रॉडवे स्ट्रीट असं नाव आहे. It goes the full length of the Manhattan, मॅनहॅटनच्या पूर्ण पट्टा तो आहे ना, त्याला म्हणतात. and along both sides of the road you will see many theaters आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला अनेक थिएटर्स दिसतील तिथे, and many attractions. आणि अनेक अनेक आकर्षणं. आता थिएटर म्हटल्यावरती आकर्षणं तिथे असणार. So it's not called the narrow way, it's called the broad way. तर त्याला छोटा रस्ता नाव नाही दिलं त्यांनी, ब्रॉडवे म्हणजे मोठा रस्ता नाव दिलंय. And so on this way, तर या रस्त्यावर hundreds are walking. शेकडो लोक चालत असतात They're running towards that place. आणि धावत असतात त्या जागेमध्ये. अनेक सारी माणसं मॅनहॅटन मध्ये. And so since the way to hell is broad, आणि तसं नरकाचा मार्ग मोठा असल्यामुळे it is easy to walk. चालायला सोपं जातं, धक्काबुक्की होत नाही, मोठा मार्ग आहे. Everyone is allowed to walk in that road. आणि त्या रस्त्यावर चालायला सगळ्यांना परवानगी आहे. Because that gate says no respecter of persons. कारण त्या मार्गावर, नरकाच्या त्या मार्गावर लिहिलेलं असतं, इथे पक्षपात आम्ही करत नाही, इथे आम्ही भेदभाव करत नाही, आओ सबका स्वागत आहे. It says no rules. नरक म्हणतं इथे काही नियम नाही, ज्याला जसं वागायचं तसं वागा. No नो rules. नियम. कर कैसा बिहेव करने का, नोटी मस्ती कर, लेकिन आजा भाई अंदर आजा असं म्हणतं नरक. All are freely welcome. आणि सगळ्यांचं अगदी मोफत सडळ हाताने स्वागत आहे असं नरकाच्या मार्गाबाहेर लिहिलंय. And since the gate is wide, आणि तो रस्ता, तो मार्ग नरकाचा मोठा असल्यामुळे everything can be brought through. सगळं त्याच्यातनं आत येऊ शकतं, कारण तो रस्ताच एवढा मोठा आहे. No restrictions. तिथं काही बंधन नाही. But this way, this gate leads only to destruction. पण हा मार्ग जो आहे ना नरकाचा, तो फक्त नाशाकडे नेतो बेटा. Destruction here means perdition. आणि इथे नाश म्हणजे नाश, पूर्ण नाश. The place of perdition is hell. नाशाची जागा म्हणजे नरक. Jesus said the gate of hell is wide येशू म्हणाले नरकाचं दार विशाल आहे and the way to hell is broad. आणि नरकाचा मार्ग पण मोठा आहे. And many are those who go down to hell. आणि जे सगळे अनेक त्या नरकात खाली जात आहेत, I hope we are not one of them. माझी अशी आशा आहे की अनेक जे सारे नरकात खाली जात आहेत त्यांच्यातला एखादा तुम्ही नसाल अशी माझी आशा आहे. Many will say, I will not be the one, but many will be found in hell. अनेक जण म्हणतील नाही बाबा मी नाही त्या रस्त्यावर, पण अनेक जण शेवटी तिथे सापडणार आहेत बरं का. Because it's not in saying that you won't be there, it's by believing in the Lord Jesus का Christ you will बोलण्यात not काही be नाही there. बेटा, असं बोलून होणार नाहीये काही की नाही मी तिथे नसणार आहे म्हणून तू तिथे नसणार, असं नसणार आहे. येशू ख्रिस्तांवर तू तन्मय विश्वास ठेवला तरच तो मार्ग तू चुकवून वर येणार आहेस. See, hell also has a gate. नरकालाही दार आहे. There is a gate to hell. नरकाचं सुद्धा एक दार आहे. There is also a way to hell. नरकाला जायचा एक रस्ता आहे, नरकाचं एक दार आहे. And the way is very broad. आणि तो मार्ग फार मोठा आहे, मी तुम्हाला It is सांगितलं. broader than any highway in the whole world. आणि अख्ख्या जगातल्या कुठल्याही महामार्गापेक्षा तो नरकाचा मार्ग सगळ्यात मोठा आहे. It is broader than 8-lane हो ना, अगदी road, 8 पदरी महामार्ग, 12-lane road. 12 पदरी महामार्ग जे सगळे अलीकडे आपल्याकडे बनतात त्याच्याही पेक्षा मोठा महामार्ग नरकात नेतो. If there was just one way to hell, आणि नरकाचा जर एकतर्फी मार्ग असताना we could have missed it, तर आपण तो चुकवू शकलो असतो or we could have avoided it. किंवा आपण त्याला टाळूही शकलो असतो There won't be confusion. आणि गोंधळ झाला नसता. See, Huh? you can keep yourself away from म्हणजे it. तुम्ही स्वतःला त्यापासून लांब ठेवू शकला असता. But the problem is, पण समस्या अशी आहे, there are so many roads that lead to hell नरकाला जाणारे मार्ग अनेक आहेत that it confuses us. आणि आपला गोंधळ होतो त्यामुळे. कारण नरकात जायचे मार्ग अनेक आहेत त्यामुळे आपला गोंधळ होतो. And many people think that they are on the right road. आणि अनेक लोकांना असं वाटतं की नाही मी बरोबर रस्त्यावर आहे, मी बरोबर मार्ग धरलाय. Some have made their own roads to heaven. अनेक लोकांनी तर स्वर्गात जायचा आपला स्वतःचाच काहीतरी वेगळा मार्ग काढलाय. And so that does not lead to heaven. आणि तो काही मार्ग खरं म्हटलं तर स्वर्गात नेत नाहीये, पण त्यांनी आपला स्वतः काढलेला आहे. Many people think that they are on the right road. आणि अनेक लोकांना असं वाटतं नाही आम्ही योग्य मार्ग धरलाय. But most of it is the wrong road. पण त्यातले अनेक आणि जास्तीत जास्त मार्ग चुकीचे आहेत. Your thinking will be completely wrong. तुमची विचारधारा संपूर्णतः चुकीची असू शकते. There is only one road that leads to life. एकच रस्ता आहे जो जीवनाकडे नेतो. Amen. आमेन. And that is the narrow road. आणि तो रस्ताही छोटा आहे. जीवनाकडे नेणारा स्वर्गाचा रस्ता, स्वर्गाचं दार छोटा आहे. So people are not using their wisdom. आणि लोक काय करतात, आपल्याकडे असलेलं ज्ञान वापरत नाहीत. Say,
Although the starting point may be from different ways, आणि सुरुवातीचा बिंदू जरी वेगवेगळ्या मार्गाचा असला, it may be different also. वेगळाही असू शकतो सुरुवातीचा पॉइंट, The destination will lead you to that single place called hell. पण ती दिशा तुम्हाला त्या एका जागेकडे, नरकात जातानाच सांगतोय मी, मात्र ती दिशा तुम्हाला त्या एका नरकाकडे नेणार आहे. जरी सगळ्यांची सुरुवात वेगवेगळ्या पॉइंट वरून झाली तरी नरकात जायचे मार्ग इतके वेगवेगळे आहेत, मी म्हटलं फाटे फुटलेत त्याला, की शेवटी ते सगळे तुम्हाला नरकात नेतात. People from all generations, from all walks of life. आणि पिढ्यानपिढ्या सगळ्या पिढ्यांमधले लोक, सगळ्या स्तरातले वर्गाचे लोक, They will all enter that one place only. सगळे त्या एका जागेत जाणार. Only the timing will be different. वेळ फक्त वेगळी असेल प्रत्येकाची. People before us, they have landed before us. आपल्या अगोदर जे झालेले लोक आहेत ते आपल्या अगोदर तिथे गेलेले आहेत. People in our time will land in that place. आपल्या काळातले लोक जे आहेत ते तिथे जाणार आहेत, काही गेले असतील. And in the future also people will go there. आणि भविष्यात सुद्धा माणसं तिथे जाणार आहेत. So you may take a different direction तर तुम्ही वेगळी दिशा घेऊ शकता. from your neighbor, तुमच्या शेजाऱ्यापासून तुझी दिशा वेगळी असू शकते, but finally you will reach there. पण सरते शेवटी तुम्ही सगळे तिथे पोचाल. Your belief may be different from your neighbor's belief. तुमच्या शेजाऱ्याच्या विश्वासापेक्षा तुमचा विश्वास वेगळा असेल कदाचित. And you may say, आणि तुम्ही म्हणत असाल, this is a special road for नाही me. नाही, हा माझा खास रस्ता आहे बघा Because किती. your thinking is different, his thinking is different, third person's ideology is different. कारण तुमची विचारधारा वेगळी आहे, त्यांची विचारधारा वेगळी आहे, बाकीचे तिसरे आहेत, त्यांच्या संकल्पना आणिच काहीतरी आहेत. But finally, पण शेवटी it will all lead to that bottleneck where you will all meet one another, and that will be the gate of hell. तिथे सगळे एकत्र तिथे नरकाच्या दारापाशी जमणार, जो निमुळत दार तिथे होणार आहे, तिथून सगळे नरकात जाणार. Are you getting me, people? कळतंय का? And then you will wonder, आणि मग तुम्ही आश्चर्य कराल, my thinking was different, अरे माझे विचार वेगळे होते, his belief was different, त्याचा विश्वास वेगळा होता, his God was different, ह्याचा देव वेगळा होता, that fellow's religion was different. ह्याचा धर्म वेगळा होता. We all met in one place. आपण सगळे एका जागी भेटलो. Nothing saves you according to the Bible except the name of Jesus. बायबल नुरूप म्हणायला गेलं तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाशिवाय आपलं तारण कुठूनही आणि कुणातूनही होऊ शकत नाही. Whether you accept it or not. तुम्ही स्वीकारा न स्वीकारा, चॉइस इज योर्स. Amen. आमेन. And so there are many ways to hell, and I will speak a few ways. तर नरकात जायचे अनेक मार्ग आहेत, मी सांगितलं त्यातले काही मार्ग मी तुम्हाला सांगेन. First point, पहिला मुद्दा, suicide. आत्महत्या. Suicide can be one of the quickest way to hell. आत्महत्या म्हणजे नरकात जायचा एक पटकनचा मार्ग आहे. And why do I say that? आणि मी असं का म्हणतो? Because you don't give God a chance to come in your life and work in your life. कारण तुम्ही देवाला संधीच देत नाही, आपल्या जीवनात येऊन काम करायची तुम्ही देवाला संधीच देत नाही. I'm talking about the unbelievers. मी अविश्वासू लोकांविषयी बोलत आहे. I'm not talking about believers. मी बिलीव्हर लोकांविषयी बोलत नाही आता हे बोलताना. People don't give God a chance to deal with their problems. आणि लोक देवाला संधी देत नाहीत त्यांच्या सगळ्या समस्या हाताळायला. And there are some people आणि काही लोक who are religious, जे धार्मिक आहेत, but they have not believed in the name of Jesus. पण येशूंच्या नावावर त्यांचा विश्वास नाहीये. And they have lost their lives. आणि त्यांचं जीवन त्यांनी गमावलं, हरवलं. Look at Judas. यहुदा बघा, He committed suicide. यहुदानं आत्महत्या केली. He did not commit suicide after he believed in the Lord. यहुदानं प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आत्महत्या केली नाही. At least there you have a chance. कमीत कमी तिथे संधी तरी आहे. But here, इथे he didn't give God a chance to work in his life. त्याने देवाला संधीच दिली नाही आपल्या जीवनात काम करायची. He threw the 30 pieces of coins in the temple treasury and ran away and committed suicide. त्याने 30 चांदीची नाणी मंदिराच्या खजिन्यापाशी फेकली आणि तो धावत निघून जाऊन आत्महत्या त्यांनी केली. If he had repented like Peter, he would have been saved. पेत्राप्रमाणे त्याने पश्चाताप केला असता तर त्याचं तारण झालं असतं, तो वाचला असता. Because Peter also denied Jesus 3 times. कारण पेत्राने सुद्धा 3 वेळा येशूना नाकारलंच ना. But he repented. पण पेत्राने पश्चाताप केला, हा फरक आहे बेटा. Bible says he wept bitterly. बायबल म्हणतं की पेत्र खूप रडला, ओक्साबोक्षी रडला. And that's how Jesus met Peter and forgave him. आणि अशा रीतीनं मग प्रभू येशूंनी पेत्राची भेट घेतली आणि त्याला क्षमा केली. But here Judas didn't allow Jesus to work in his पण life. इथं यहुदाने स्वतःच्या जीवनात प्रभू येशूंना काम करायची परवानगी दिलीच नाही, धावत गेला आणि आत्महत्या करून टाकली. In his remote state, he just went and committed suicide. त्याच्या त्या दुःखाच्या अवस्थेमध्ये, शोकाच्या अवस्थेमध्ये तो असा धावत सुटला आणि आत्महत्या करून मोकळा झाला. Bible says बायबल म्हणतं in Hebrews 9:27, इब्री करास 9 अध्याय 27 वचन, and as it is appointed unto men once to die, but after this the judgment.
इब्री करास 9 अध्याय 27 वचन, आणि ज्याप्रमाणे माणसास एकदाच मरणे व त्यानंतर न्याय ठरणे हे नेमून ठेवलंय. Say, after death there is no chance. मृत्यूनंतर संधी नाहीये बेटा, जे आहे ते आता आहे. It says here, लिहिलेलं आहे मेल्यानंतर चान्स नाहीये, after this the judgment, कारण त्याच्यानंतर सरळ न्याय आहे, straight to judgment. थेट न्याय. Say, मेल्यानंतर थेट न्याय. there is no second life, second chance, मग दुसरं जीवन, दुसरा जन्म, दुसरी संधी नाहीये. nothing. नाही, मेल्यानंतर संपलं. मग Bible says बायबल म्हणतं in Acts 1:25, प्रेषितांची कृत्य 8:25, Acts 1:25, प्रेषितांची कृत्य 1:25, Judas turned aside to go to his own place. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 25 वचन म्हणतं यहूदा आपल्या स्वतःच्या जागी जावा म्हणून गेला. Say, he went to his place after his death. म्हणजे मृत्यूनंतर तो स्वतःच्या जागी गेला. Judas never believed in Jesus Christ. यहूदाने येशू ख्रिस्तांवर विश्वासच ठेवला नाही. Though he pretended to be the Lord's disciples outwardly, आणि जरी त्याने ढोंग केलं, त्यांनी सोंग केलं, बाहेरून दाखवलं की मी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आणि मी येशूंच्या मागे चालत आहे, yet he was a son of perdition. तरी सुद्धा तो नाशाचाच पुत्र निघाला. He never received salvation. त्याला तारण मिळालं नाही. When he died, he went आणि- to his own place. आणि जेव्हा मग यहूदा मेला आत्महत्या करून, तो त्याच्या जागी गेला. It is that with respect, the Bible says he went to his own place. आदराने बायबल हे लिहित आहे की तो त्याच्या जागी गेला. दॅट्स द रिस्पेक्ट बायबल इज गिव्हिंग. What is his own place? त्याची काय जागा, It's कुठल्या the जागी? place of perdition. It is the place of destruction. त्याच्या स्वतःच्या जागी गेला म्हणजे काय, कुठे गेला? नाशाच्या जागी गेला. पण बायबल आदराने बोलतोय म्हणून. In another place, he's called the son of perdition. इतर जागी तर यहूदाला नाशाचा पुत्रच नाव आहे. He committed suicide. He hung himself. त्याने आत्महत्या केली, स्वतःला त्याने टांगलं. But now don't think that a Christian will not be saved if he commits suicide. पण असाही विचार करू नका की एखादा ख्रिश्चन माणूस त्याचं तारण झाल्यानंतर त्याने आत्महत्या केली तर त्याचं तारणच होणार नाही, No. असंही नाही. If one truly believes in the Lord Jesus Christ, एखाद्याने खरोखर येशू ख्रिस्तांवर जर विश्वास ठेवला असेल मनोभावे, he is guaranteed eternal life. तर त्याला अगदी गॅरंटीड अनंत काळचं जीवन आहे. Now, that is not an encouragement for you, a license for you to commit suicide if you face trouble. हो ना, पण यातनं तुम्ही अशी नसती प्रोत्साहन घेऊन मला परवाना मिळाला, लायसन्स मिळालं, चल जाके आपण आत्महत्या करेंगे, असं काही करू नका. Because we still don't know. का आपल्याला अजूनही Let माहित me नाही. put it that way so that, you know. असं सांगतो, कारण असंच मला सांगू दे, कारण की पराक्रम आपल्याकडे खूप सारे लोक करू शकतात. तो पराक्रम नको आपल्याला. Nothing can separate a Christian's life after he is saved. ख्रिश्चन माणसाचं जीवन तारण झाल्यानंतर कुठल्याही गोष्टीपायी हटू नाही शकत He प्रभूपासून. cannot be separated from God's love. तो देवाच्या प्रीतीपासून वेगळा होऊ नाही शकत तारण पावल्यावर. No. Jesus said, all those who are in my hands, येशू म्हणाले जे सर्व माझ्या हातात आहेत, nobody can take them away from my hands. कोणी त्यांना माझ्या हातातनं काढू शकत नाही. ते माझ्या हातात आहे, वो मेरे हात में है. See, like you have body sickness. जसं तुम्हाला काही शारीरिक आजार आहे, When a man is bodily sick, he dies. एखादा माणूस शरीराने आजारी पडला तर तो मरतो. A man can be mentally sick also. एखादा माणूस मानसिक रीतीनं पण आजारी असू शकतो. A person who commits suicide is mentally disturbed. आणि जो व्यक्ती आत्महत्या करतो तो मानसिक रीतीनं डिस्टर्ब आहे, विचलित आहे. And so if he is a believer, तो जर बिलीवर असेल, first of all, if he is a believer, he will not think of suicide. प्रथम तर तो जर बिलीवर असेल, खरा खुरा येशूवर विश्वास ठेवणारा, तर तो आत्महत्येचा विचारच करणार नाही. But if a thing happens that he is not much strong in the word, पण समजा असं काही झालं की वचन ऐकत नाही, त्यामुळे वचन माहित नाही, त्यामुळे वचनामध्ये तो स्ट्रॉंग नाही, or in extreme cases, he does take that step किंवा अतिशयोक्ती काहीतरी झाली आणि त्यांनी ते पाऊल उचललं and he commits suicide, आणि केली आत्महत्या, he will still be saved. तारण होईल त्याचं. Because Paul says कारण पॉल म्हणतो in Romans 8:38 and 39, रोमकरास 8:38 आणि 39, रोमकरास 8 अध्याय 38 आणि nothing can 39. separate us from the love of God, nor life nor death can separate us from the love of God which is in Christ Jesus our Lord. रोमकरास 8 अध्याय 38 आणि 39 पॉल म्हणतो कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, दूत, अधिकारी, हल्लीच्या गोष्टी वगैरे कुठलीही गोष्ट आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी देवाची प्रीती आहे तिच्यापासून वेगळे करायला समर्थ नाहीये. So that word death also is there. तर मृत्यू हा शब्द पण तिथे आहे बघा. Say, हा, so मृत्यू what हा kind of death we don't know, but any kind of death cannot मरण. separate us from the love of God. मरण 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 हा शब्द सुद्धा तिथे आहे. आता कुठल्या पद्धतीचं मरण त्या माणसाला आलं आपल्याला माहित नाही. याचा अर्थ आपल्याला येशूच्या प्रेमापासून मरणही वेगळं नाही करू शकत. Say, that love can be
that death can be suicide death तर also. ते मरण कदाचित आत्महत्या करून आलेलंही मरण असेल, हू नोज, आपल्याला So, माहित नाही. that means even a suicide cannot separate a Christian from God's love. आणि म्हणून आत्महत्या करून जरी एखादा ईश्वर विश्वास ठेवणारा मेला असेल तरी त्याला देवाच्या प्रीतीपासून ती गोष्ट वेगळी करू शकत नाही. But that doesn't give us permission to commit suicide. परत मी सांगतो, त्यावरून आपल्याला आत्महत्या करायची परवानगी मिळत नाहीये. त्या भागात जाऊ नका. That's why you need to renew your mind. म्हणून तुम्ही मनाचं नवीनीकरण करायचं. Before a person commits suicide, his mind is affected. बघा, एखाद्या माणसाने आत्महत्या करायच्या अगोदर काय झालेलं असतं? असं झालेलं असतं की त्याच्या मनावर ना परिणाम झालेले असतात काहीतरी. There is the sickness of the mind also. कारण मानसिक आजार पण आहेत ना, तर त्याच्या मनात सगळं थैमान माजलेलं असतं. And that's why म्हणून take control of your mind. जरा स्वतःची मन ताब्यात घ्या. Don't die before time. आणि ठरलेल्या वेळे अगोदर मरू नका. कशाला ठरलेल्या वेळे अगोदर मरताय? So- त्या मनात थैमान नका घालू देऊ. A person can die of physical sickness. आणि एखादा व्यक्ती शारीरिक आजाराने पण मरू शकतो. Like Bible says, जसं बायबल म्हणतं, Elisha became very sick and he died because of his sickness. अलिशा अतिशय आजारी पडला आणि त्याच्या आजारापायी तो मेला. So also there is a sickness of the mind. तसं मानसिक आजार सुद्धा असतात बेटा. And so suicide is not what determines whether a person gains entrance into heaven. तर आत्महत्येवरनं काय आपण हे ठरवू शकत नाही. एखादा माणूस स्वर्गात गेलाय की नरकात गेलेला. आत्महत्या इज नो क्रायटेरिया. एखादा माणूस स्वर्गात गेलाय नरकात गेलाय हे ठरवायला. But if an unsaved person commits suicide, पण तारण न झालेल्या, येशूकडे न आलेल्या माणसाने जर आत्महत्या केली there is no chance for him to be saved. तर त्याला आता तारणाची संधीच नाहीये. You can be saved only on the earth, not any other place. कारण एक तर तारण आपलं फक्त पृथ्वीवरच होऊ शकतं आणि कुठेही नाही. No other place. आणि कुठेही नाही. पृथ्वीवरती श्वासाची गाडी चालू असताना तारण होऊ शकतं. Because कारण only on this earth Jesus died. या पृथ्वीवरच फक्त येशू मेलेत. And only on this earth you can be saved. आणि या पृथ्वीवरच फक्त तुमचं तारण होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. Amen. आमेन. And so he will not be in hell just because he committed suicide. तर त्याने आत्महत्या केली म्हणून फक्त त्या कारणाने तो नरकात जाणार नाही. But because of rejecting salvation through Jesus Christ, पण he is येशू in hell. ख्रिस्ताद्वारे ते तारण मिळतंय. ते तारण जर त्याने नाकारलेलं असेल आणि आत्महत्या केली असेल तर तो नरकात जाईल. Not because he just committed suicide. बाकी फक्त त्याने आत्महत्या केली म्हणून तो नरकात जाणार असं नाही. So suicide does not take you to hell. Not believing in Jesus Christ takes you to hell. आत्महत्या तुम्हाला नरकात नेत नाही, पण येशू ख्रिस्तांवरती विश्वास ठेवला नाही तर तुम्ही नरकात जाता. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो? Moreover, we don't exactly know what was happening in a person's heart. आणि त्याहूनही जास्त एखाद्या माणसाच्या हृदयामध्ये काय गदारोळ माजलाय आणि काय चाललंय आपल्याला कुठे कळतं कोणाच्या हृदयात काय चाललंय? The moment he is dying, we don't know what kind of a heart he is having that ज्या time. क्षणाला तो मरतोय आपल्याला काय माहिती त्या माणसाचं हृदय त्यावेळेला कसं आहे, काय आहे, है ना? You cannot even determine whether that person believed or not. आपल्याला काही सांगता सुद्धा येत नाही, काही तर्कही लावता येत नाही की तो असा मरायला खिळलेला असताना त्याने विश्वास ठेवलेला आहे का विश्वास ठेवलेला नाहीये. Some people have deathbed conversions. काही लोकांचं तारण कसं होतं? मृत्यूशय्येवर, मग मृत्यूच्या बिछाण्यावर ते तारले जातात. And we don't even know. आपल्याला कळत सुद्धा नाही. They may not be able to speak loudly, आणि कदाचित त्यांना जोरात बोलता येत नसेल, but they know that they are going to die. पण त्यांना कळलेलं असतं आतून की मी आता मरणार आहे. And suddenly they, in the inner conscience of their mind, they may have repented. आणि आतून कदाचित त्यांच्या मनातल्या सद्विवेक भावात ते पश्चाताप करतात. They may have repented. कदाचित त्यांनी पश्चाताप केलेला असेल And suddenly they can be saved. आणि मग अचानक त्यांचं तारण होऊ शकतं. And here we are thinking he has not repented. आणि इथं बाहेर आपल्याला काय वाटणार? नाही, पण ह्याने पश्चाताप केलेलाच नाहीये. But don't wait for that time. पण तेवढ्यापर्यंतची सुद्धा वाट बघू नका की That नाही, is a very risky game for your eternity. तो गेम फार धोकादायक आहे ना, अनंत काळासाठी तो गेम धोकादायक आहे. असं नका ठरवू की नाही मरायला खेळलो की मग आपण आतूनच पश्चाताप करून बघ नको 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 तो We don't know. असं नका It करू. will be very dangerous. अरे धोकादायक असेल रे बाबा. Amen. एक तर आपलं काय सांगत नाही कधी अंगात येते. In the last moment, शेवटच्या क्षणाला before death, मराय अगोदर it is possible that even a person who commits suicide could have a last chance to have a change of heart. होऊ शकतं एखाद्या माणसाने आत्महत्या जरी केलेली असेल तरी मरायच्या अगोदर शेवटच्या क्षणी सुद्धा एखाद्या माणसाचं हृदय बदललेलं असू शकतं ज्याविषयी ना आपल्याला काही ज्ञान नाही. Because suddenly he may cry out for God's mercy. पण कदाचित आतून तो देवाच्या दयेची मागणी करत असेल And anybody crying out for God's mercy, Jesus will save him. आणि जो कोणी देवाची दया मागेल येशू त्याला तारणार. How did you know that the thief on the cross was saved? तुम्हाला कसं कळलं की वधस्तंभावर लटकलेला चोर तारलाय? Did he tell you?
तो चोर तुला येऊन सांगून घे, व्हॉट्सअप किया था. None of those people who were standing there also knew, तिथे जे कोणी उभे होते त्यांनाही माहित नव्हतं, because the cross was there right on top. कारण की तो वधस्तंभ असा वर होता. You couldn't hear what they were saying. काही ऐकू नव्हतं येत. असे वधस्तंभ ते वर असायचे उंच, काही ऐकू नाही यायचं की त्यांच्यात काय बोलणं चाललंय. They didn't have a mic there to speak loudly that तिथे people can काय hear. असे माईक नव्हते ना जोरात बोलायला की तिथपर्यंत बाहेरपर्यंत लोकांना ऐकू It is येईल. the Holy Spirit who has written down in the Bible. पवित्र आत्म्याने बायबल मध्ये ते लिहून ठेवलंय म्हणून आपल्याला कळलेलं आहे. Otherwise, नाहीतर in a general sense, we'd have said both the thieves have died. जनरल रीतीने आपण काय म्हटलो असतो की नाही दोन्ही वधस्तंभावरचे दोन्ही चोर मेले. But at the last moment, पण शेवटच्या घटकेला one thief, एक चोर he just said, "Remember me, Lord." फक्त एवढंच म्हणाला, प्रभू गुरुदेव माझी आठवण ठेवा. Jesus looked at him and said, येशूनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाले, "Today आज you will be with me in paradise." तू माझ्या सोबत सुखलोकात Nobody असशील. knew. कोणालाही माहिती नव्हतं की ऊपर क्या हो गया. But we don't need to wait for that end time conversion. तरी मी परत तुम्हाला सांगतो, त्या शेवटच्या घटकेपर्यंत थांबू नका. And so we don't know what is happening in the last moment when the person is dying. आणि म्हणून मी हे म्हणतोय ना की एखाद्या माणसाच्या जीवनात जेव्हा शेवटचा क्षण आलेला असतो, त्या शेवटच्या क्षणाला त्याच्या हृदयात काय चाललंय आपल्याला कळत नाही. Maybe at that moment some will be cursing God. कदाचित त्या क्षणाला शेवटच्या मिनिटाला काही लोक देवाला शाप देत असतील, Because of you I am dying. ते बाबा तुझ्यामुळे मी मरतोय. मग तर Or I don't झालं, believe in you, O God. माझा तुझ्यावरती विश्वासच नाही देवा. So we have to leave such judgments to God. तर असले जे काही न्याय असतात ना ते आपण न केलेलेच बरे, ते देवाला ठरवू दे. Amen. Amen. That's why sometimes it's very difficult to have a funeral sermon. आणि म्हणून ना कधी कधी मैतीला काय उपदेश करायचा हा एक प्रश्नच असतो. Because every time we go there, we say, this brother has gone to be with the कारण Lord. ज्या दरवेळेला आपण मयत लावायला जातो आपण काय आपण म्हणतो हा भाऊ प्रभूकडे स्वर्गवास हो गया. Because we don't want to offend the family. का आपल्याला परिवाराला वाईट वाटेल असं करायचं नाही. See? है ना? We cannot say, oh, he never came to church, so we don't believe he's gone to heaven. तिथे नाही ना उपदेशात उघडपणे Cannot सांगू say. शकत कभी चर्च को नहीं आता था इसलिए ऐसा हो गया. उधर कैसा बोल सकते, सबका दिल रखना पड़ता ना बेटा, See? फॅमिली है We उधर. don't have to, we cannot say anything नाही बोलू शकत. negative. काय बोल नकारात्मक काही And माहितीला we बोल. don't know also, maybe in the last moment he said, Lord, save me. आणि काय माहिती आपल्याला शेवटच्या मिनिटाला मरता मरता तो म्हटला असेल प्रभू मला वाचव आणि मला तार. See? काहीच माहित नाही ना. At least about us, I can guarantee you will go to heaven. कमीत कमी तुम्ही लोक आम्ही लोक आपल्या सगळ्यांची मी गॅरंटी देऊ शकतो की हम तो स्वर्ग जा रहे हैं. Because you all are coming to church, कारण तुम्ही लोक नियमितपणे you are church ला believing in येता. Jesus, ईश्वर विश्वास you येता, are praying every day, रोज प्रार्थना you करता, are reading the Bible. बायबल रोज वाचता, है ना. So there is no confusion. म्हणून काही गोंधळ नाहीये. You are on the narrow path. तुम्ही तो छोटा रस्ताच धरलाय, तुमचं माझं आमचं आम्हाला माहिती आहे आपण स्वर्गातच जाणार. And God does not see the outward appearance but the heart. पण देव काही बाहेरचं बघत नाही ना, देव हृदय बघतो. And one who commits suicide, आणि जो कोणी आत्महत्या करतो he will shorten his life on the earth तो पृथ्वीवरचं आपलं आयुष्य कमी करतोय and he will hasten his approach to the place of eternal perdition. आणि तो घाई घाईनं अनंत काळच्या नासाच्या दारात जात आहे. Amen. आमेन. You know, once an unbelieving master, he asked a believer driver, एकदा एका अविश्वासू मालकाने बिलीवर ड्रायव्हरला विचारलं what was the fastest way to go to hell? नरकात जायचा पटकनचा रस्ता कुठला. At that time, त्यावेळेला the car was cruising the highway with in 120 per hour speed. तो कार चालवता 120 च्या स्पीडनी हायवेवर त्यावेळेला. And so the driver opened the door of the car ड्रायव्हरनी ना कारचं दार उघडलं and he told his master, आणि मालकाला म्हणाला, if you jump out now, सर आता जर तुम्ही उडी मारली ना you will be there right away. लगेच पोचाल, लगेच इमिजिएट ट्रान्सफर सर, आरटीजीएस हो जाएगा. डोंबल्याचा आरटीजीएस महाग पडेल ते. If you have not believed in the Lord, प्रभू येशूवर जर तुम्ही विश्वास ठेवला नसेल your fall and death will bring you right into hell. तर तुमचं ते पतन आणि तुमचं मरण तुम्हाला डायरेक्ट सरळ नरकात नेईल. Amen. आमेन. So the fastest way is, तर पटकनचा मार्ग कळला नरकात जायचा. don't even think of living for God, you will go to hell. तुम्ही विचार जरी केला ना की मी देवासाठी जगणार नाहीये
नको, त्यातनंही नरक मिळू शकतं, कारण होता होता ते विचार डोक्यात घर करतील. And there are many ways for suicide. आणि आत्महत्या करायचे पण वेगळे मार्ग आहेत, And वेगवेगळे. there are many ways to hell. जसं नरकात जायचे वेगवेगळे रस्ते आहेत, तसं आत्महत्येचे पण वेगवेगळे रस्ते आहेत. The problem with suicide is आत्महत्येतली समस्या ही आहे, it terminates any hope of salvation for that person. तारणाची सगळी आशा त्या माणसासाठीची निघून जाते आत्महत्येत. I mean, even if God wanted to help him, he wouldn't be. आणि देवाला जरी त्याला मदत करायची इच्छा असेल तरी देव त्याला मदत नाही करू शकणार. And such a person goes to hell. आणि असा व्यक्ती मग नरकातच जातो. As long as a person is alive, जोपर्यंत तो व्यक्ती जिवंत आहे, he may be the most wickedest person on the earth. कदाचित या जगातला तो सगळ्यात वाईट दुष्ट माणूस असेल. He may still have that chance to hear the gospel once again, to allow the Holy Spirit to touch him. Somewhere he can be saved. तरी त्या दुष्ट माणसाला सुद्धा जिवंत आहे ना, तर एक तरी कधीतरी संधी लाभू शकते प्रभूचं वचन ऐकायला, येशूची सुवार्थ ऐकायला, कुठेतरी त्याचं तारण व्हायची अजून पण संधी आहे. But suicide closes all the doors of mercy. पण आत्महत्या दयेची सगळी दारं बंद करतं ना. It closes forever. आत्महत्या काय करते? दयेची सगळी दारं बंदच करून टाकते. There is no second chance, no second life. दुसरी संधी नाही, दुसरं जीवन नाही. Amen. आमेन. Because he had exited this earth before his time. कारण त्याने त्याच्या ठरलेल्या वेळेअगोदर पृथ्वी सोडली. Second point. दुसरा मुद्दा, Second way to go to hell. नरकात जायचा दुसरा मार्ग. The second way to hell is pride. नरकात जायचा दुसरा मार्ग आहे गर्व, घमेंड. Pride will take you to hell very quick. गर्व तुम्हाला पटकन नरकात नेईल. Luke 18. लूक 18. Jesus was sharing this story येशू कहाणी सांगत होते to some people who boasted of their virtue and scorned everyone else. काही लोक जे अभिमान बाळगत होते, घमेंड बाळगत होते स्वतःविषयीनं आणि बाकीच्यांना नावं ठेवत होते, येशूंनी ती कहाणी सांगितली. Jesus said, येशू बोलले once there were two men, की दोन माणसं होती एकदा, they went into the temple to pray. देवाच्या मंदिरी ते दोघे प्रार्थना करायला गेले. One was a proud religious leader, आणि एक घमेंडी धार्मिक पुढारी the होता other was a despised tax collector. आणि दुसरा जो होता तो टॅक्स कलेक्टर होता, तुच्छ मानला गेलेला जकातदार. And so the religious leader stood apart from others तर धार्मिक पुढारी सगळ्यांपासून वेगळा उभा राहिला. and he prayed, त्याने प्रार्थना केली, Oh Lord, I thank you. प्रभू मी तुझे आभार मानतो, I'm not wicked like everyone else. मी बाकीच्या सगळ्यांसारखा वाईट आणि दुष्ट नाहीये. They're all cheaters, swindlers, हे बाकीचे सगळे फसवणारे फसवे आहेत, all crooks, liars. सगळे वाकड्या मार्गाने चालतायत, सगळे खोटारडे आहेत. Like this one standing before me is a tax collector. जसा माझ्या समोर आता उभा आहे ना प्रभू, तो जकातदार आहे. But God, you know पण देवबाप्पा तुला माहित आहे, that I never cheated or committed adultery. मी नाही कधी कोणाला फसवलं, मी नाही कधी व्यभिचार केला, I fast twice a week. मी आठवड्यातनं 2दा उपवास करतो प्रभू, I even give a tithe. आणि दशांश पण देतो मी प्रभू. So he was justifying himself. तर त्याने स्वतःचा न्याय स्वतः केला की नाही मी असं सगळं बरोबरच केलेलं आहे. He was very close into the temple. आणि मंदिरात तो फार जवळ होता. But the tax collector, पण हा जकातदार he stood far off near the door. तो लांब उभा होता दारापाशी, In a corner he was standing. एका कोपऱ्यात उभा होता. And he covered his face. त्याने स्वतःचा चेहरा झाकला. He could not even lift up his head towards the holy place. त्याला त्या पवित्र जागेकडे असं डोकं वर करून पाहायलाही होईना, Because he was feeling so unworthy. कारण त्याला एवढं असं अयोग्य, अपात्र आणि नालायक वाटत होतं I can't even lift up my head to look at my God. की माझ्या देवाकडे पाहायची माझी लायकी नाहीये, मी नाही डोकं वर And करू. Bible says he beat his chest आणि बायबल म्हणतं की त्या जकातदाराने आपली छाती बडवली, and he sobbed with brokenness. असा रडला ना, असा तुटून रडला की बस. He was only crying, नुसतं रडतो. God, देव बाप्पा please, प्लीज in your mercy, तुझ्या दयेत forgive me. मला क्षमा कर, For I am nothing. कारण मी कोणी नाही, मी शून्य आहे. I am the most miserable of all sinners. सगळ्या पाप्यांमध्ये मी सगळ्यात वाईट पापी आहे. And then Jesus asked, मग येशूने विचारलं, which one of them या दोघांमधून कोण left for home that day was made right with God? त्या दिवशी घरी जाताना देवाबरोबर आपलं नातं बरोबर करून घरी गेला असं तुम्हाला वाटतं? या दोघांपैकी कोण? It was the humble tax collector and not the religious तो leader. नम्र जकातदार, तो धार्मिक पुढारी नाही. Why? का? Because everyone who praises himself कारण जे सर्वजण स्वतःची तुतारी वाजवून स्वतःचं कौतुक करतात, will one day be humiliated, एके दिवशी ते लज्जित होणार आहेत. and that too before all.
आणि ते सुद्धा सर्वांसमोर लज्जित होणार आहेत. But everyone who humbles himself पण जो स्वतःला नम्र करेल will one day be lifted up. एके दिवशी तो वर येईल. He will one day be honored एके before दिवशी all. त्याला सगळ्यांसमोर मान मिळेल. See, Jesus revealed to us the end of the Pharisee and the end of the tax collector's life. येशूंनी आपल्याला परुषाचा अंत काय झाला आणि जकातदाराचा अंत काय झाला ते इथे दाखवलंय. Amen. Amen. So it's not just being religious. तर फक्त मी धार्मिक आहे करून चालणार नाही. You have to be having a repentant heart. पश्चातापी हृदय पाहिजे बेटा. Always carry that repentant heart. पश्चातापी हृदय पाहिजे. काही चुकलं दडलं तर टोचलं पाहिजे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम व्हेरी Lord. सॉरी, आय एम व्हेरी सॉरी जीसस. Amen. तोंडावर आलंच पाहिजे. तर म्हणायचा नम्र आहे. The Pharisee seemingly was a very model person. परुषी तसा तर एकदम असा व्यवस्थित मॉडर्न दिसत होता. I mean, he was also zealous for his religion. आणि त्याच्या धर्मासाठी पण तो आवेशी दिसायचा. While this tax collector was a maybe immoral person. आणि जकातदार कदाचित तेवढा नीतिमान नव्हता, थोडा अनीतिमान होता. Maybe lots. आणि कदाचित जकातदार जास्त अनीतिमान असेल. Because he was crying so desperately. आणि तो एवढं जोरात रडत होता ना. And so he had no desire for the things of God. तर त्याला देवाच्या कुठल्याही गोष्टींमध्ये इच्छा नव्हती. But see, yet he went to the temple to pray. तरी जकातदार मंदिरी प्रार्थना करायला गेला ना. That solved his problem. तिथून त्याच्या समस्या सुटल्या. चर्चचं दार गाठलं ना, See, तिथं तू अर्ध युद्ध जिंकला. आणि आत येऊन जर बसला ना, अख्खं युद्ध जिंकला. many people enter the gate of the अनेक जण church. चर्चच्या दारात प्रवेश करतात. But all who enter the church are not saved people. पण सगळे जे चर्चच्या दारात प्रवेश करतात ते सगळे तारलेले आहेत असं काही सांगत नाही. We have to come with a repentant heart. पश्चातापी हृदय घेऊन यायला हवं. We have to come with brokenness. तुटलेलं हृदय घेऊन यायला हवं. Such a person can be saved. अशा माणसाचं तारण होऊ शकतं. Here the good Pharisee, इथे हा चांगला परुषी, he was not willing to humble himself. तो स्वतःला नम्रच करायला तयार, झुकणे कोई राजी नाही. He was not even confessing that he was a sinner. आणि कबूल पण करायला तयार नाही, माझं चुकलंय, मी पापी आहे. He was not asking God's grace. देवाची कृपा मागायला तयार नाही. But the evil tax collector, पण हा वाईट जकातदार, he knew that he had not an ounce of righteousness in him. त्याला माहिती होतं माझ्यामध्ये टिचभर नीतिमानपणा नाहीये. He knew that he could not merit God's favor. जकातदाराला माहिती होतं देवाच्या अनुग्रहाच्या लायकीचा सुद्धा मी नाहीये. Therefore he confessed his sins. म्हणून तर त्याने आपलं पाप कबूल केलं की देव बाप्पा मी पापी आहे, माझ्या चुका झाल्यात खूप. He humbled himself before आणि God. त्याने देवासमोर स्वतःला नम्र केलं. He prayed to God that God may forgive him his sins. देवाला प्रार्थना केली की देव बाप्पा माझ्या पापांची तुम्हाला क्षमा करावी. See, God is not against your sins. God is against you confessing your sins. देव तुझ्या पापांविरुद्ध नाहीये, पण तू केलेल्या पापांविषयी पश्चाताप करत नाही ना, त्याच्या विरुद्ध आहे देव. Because everyone is a sinner. कारण पापी तर प्रत्येक जण आहे. पापी प्रत्येक जण आहे. So God has no problem with your sin, but if you don't confess your sin, there the problem तर lies. देवाला तुझ्या पापाचा प्रश्न नाहीये, पण तू तुझं पाप कबूल करून सॉरी म्हणत नाही ना, तिथे देवाला प्रश्न पडतो. So in this verse, the Lord Jesus Christ tells us the different endings of the two men. तर इथे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त या दोन्ही माणसांचे वेगळे अंत दाखवतात. पुढाऱ्याचा अंत आणि जकातदाराचा अंत. So what he says, तर प्रभू म्हणतात, I tell you, this man, that is the tax collector, went down to his house justified rather than the one that is the Pharisee. See? लूक 18:14 मध्ये प्रभू म्हणाले, मी तुम्हाला सांगतो, हा त्या दुसऱ्यापेक्षा म्हणजे हा जकातदार त्या परुषापेक्षा न्यायी ठरून आपल्या घरी उतरून गेलेला आहे. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नीच होईल. For everyone who exalts himself shall be humbled, but he who humbles himself shall be exalted. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नीच होईल आणि जो स्वतःला नीच करील तो उंच होईल. That means the Lord Jesus Christ tells us याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतायत that the very moral Pharisee was not justified. की तो नैतिक परुषी त्याचाही न्याय झाला नाही. Moral न्यायीकरण. people also will not be justified. नैतिक परुषी सुद्धा स्वतःचं न्यायीकरण करू शकला नाही. असे नैतिक सुद्धा स्वतःचं न्यायीकरण करू नाही शकणार आहेत केलेल्या गोष्टी सांगून. A good man cannot be justified. चांगल्या माणसाचं सुद्धा न्यायीकरण त्याने जे चांगलं काम केलंय ते सांगून होणार नाही. You cannot be saved by your good works. म्हणजे काय, तुझ्या चांगल्या कामांवर, सत्कार्यावरती, समाजसेवेवर तुझं तारण होणार नाहीये. Don't blame me. That's what God says. मला दोष देऊ नका, कारण की देव हे बोललाय, मी नाही सांगत आहे. While the very unlawful tax collector was justified. आणि हा अगदी अनैतिक जकातदार जो होता
तो मात्र तारला गेला. See, the meaning of justification is not just forgiveness. न्यायीकरणाचा अर्थ फक्त क्षमा नाहीये. Forgiveness means one's sins have been forgiven. क्षमा म्हणजे एखाद्याच्या पापाला क्षमा झाली. But justification means that one has been declared as sinless. न्यायीकरण म्हणजे काय की एखाद्याला याच्यात आता पाप नाहीये असं घोषित करणं. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? It's not forgiveness. क्षमा नाही, It is justified. न्यायीकरण. बाइज्जत बरी किया जाता है. ते जी ओळ आहे ना कोर्टात वापरतात, इसको बाइज्जत बरी करो. Means with respect, take बाइज्जत, him out. बाइज्जत म्हणजे आदराने याला बाहेर सोडा. Because he is innocent. कारण हा पापी नाही, याच्याकडनं चुकलेलं नाही, हा गुन्हेगार नाही. So God says, ते म्हणतो with respect, let the tax collector go home. बाइज्जत हा जकातदार घरी जाओ. No, but why with respect? नाही पण आदराने जकातदार का He is a घरी जाओ? sinner. हा पापी आहे जकातदार. Jesus took his sins. येशूनी त्याचा पाप घेतलाय. So he has no sins. आता त्याच्यात पाप नाही. So respect him. तर त्याचा आदर कर. Respect him. हालेलुया. आमेन. आमेन. Praise God. देवाला What a धन्यवाद. justification. काय न्यायीकरण? It is not just forgiveness, it is justification. Justification means you have not sinned at all. फक्त क्षमा नाही तर न्यायीकरण. न्यायीकरण म्हणजे की तू पाप केलेलंच नाहीयेस अजिबात. That is the power in the blood of Jesus. ते येशूंच्या रक्तातलं सामर्थ्य आहे. It does not cover your sins, it washes it away, that it does not exist at all. नीट ऐका मी काय सांगते. येशूचं रक्त तुझं पाप झाकत नाही बेटा. येशूचं रक्त तुझ्या पापाला धुवून काढतं आणि म्हणून तू न्यायी होतो. तुझं न्यायीकरण होतं. तुझ्यात पाप राहत नाही. That is the huge difference. हा मोठा फरक आहे. When one is forgiven of his sins, एखाद्याला जेव्हा त्याच्या पापांची क्षमा होते he still does not have all that kind of courage in him. तरी त्याच्याकडे ते सगळं असं करेज धाडस वगैरे नसतं. Oh, I've been forgiven. ओ मला क्षमा झाली But still let me walk very softly, I don't know. पण तरी मला मृदूपणे चालू I दे. mean, मला you काय don't माहित. have that kind of confidence and boldness. कारण तशा प्रकारचा विश्वास आणि धाडस आपल्यात येत नाही. Because that person walks scared. कारण तो मग घाबरून घाबरून चालतो की क्षमा तर झालेली आहे पण Yeah. घाबरतो. At home, you see, if you forgive somebody, they're not jumping, rejoicing. घरांमध्ये आपण बघतो ना आपापल्या घरांमध्ये असे सीन होतात कधी कधी. आपण जर कोणाला क्षमा केली तर ज्यांना कोणाला आपण क्षमा केलेली आहे ते असे लगेच उड्या मारून वगैरे येत No, नाही. they don't say, okay, good, They असं now नाही. let's enjoy, party. आपण No, त्यांना क्षमा केल्यानंतर ते असं नाही म्हणत हो बरं झालं चला चला पार्टीला जाऊ. no, they will नाही. quietly go into the ते next तरी असं room शांतपणे दुसऱ्या खोलीत जातात and they will say, I should not do it. I think आणि so त्यांना next तरी time असं होत again. असतं अरे रे मी असं करायला See, नको that क्यू असं केलं. fullness of joy, fullness of peace is not there. आनंदाची परिपूर्णता शांतीची परिपूर्णता त्यांच्यात आलेली नसते तोवर. But then, पण मग suddenly when the father goes into the room, अचानक वडील जेव्हा खोली जातात sorry son, की सॉरी मुला actually you didn't do it, actually the neighbor's son did it. खरं म्हटलं तर तू नव्हतं काही केलं शेजाऱ्यांच्या पोरांनी केलं. Sorry, you didn't सॉरी do it. सॉरी बेटा. That son, see what confidence he has. मग त्या मुलात जे धाडस येतं ना Because he knows that he has not done it. कारण त्याला कळतं की मी नाही केलेलं. That same kind of feeling you will have when you are justified. त्याच पद्धतीची भावना तुम्हाला येईल तुमचं न्यायीकरण झाल्यावर की मी नाही पाप केलेला आता मी पापी नाही आहे. येशूंनी घेऊन I टाकलं. don't know how many of you understand this. कितींना कळतंय मला माहित नाही. कळलं तर See, छान आहे. confidence will come not because you are forgiven, confidence will come because you are justified. विश्वास आणि भरोसा तुला क्षमा झाली म्हणून येणार नाहीये पण तुझं न्यायीकरण झालंय म्हणजे काय तुला कळलंय की माझं पाप येशूंनी नेलंय मी आता पापी नाहीये. त्यावर God says, I have cast your sin in the depths of the sea. देव म्हणालाय मी महासागराच्या पोटात तुझं पाप टाकलंय. महासागराच्या पोटात And I will not remember it anymore. आणि यापुढे त्या पापाची आठवण मी करणार नाही. I mean, can God forget anything? अरे देव आहे तो. देव काही विसरू शकतो का? But he says, your sin I have पण देव forgotten. म्हणतो तुझं पाप मी विसरायला तयार आहे. And so when you come to God आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवाकडे येता ना with fear, घाबरून Lord, प्रभू I want something, मला थोडं हे असं हवंय but I know last week I did this म्हणून wrong. आपण गेल्या आठवड्यात माझ्याकडनं चुकीचं झालंय. God says, where? Last week, what you देव did? म्हणतो कुठे काय तू चुकीचं केलंय. I don't know what you did last मला नाही week. माहित तू काय चुकीचं No, केलं. last week I told you I did many नाही sins गेल्या I आठवड्यात committed. मी तुला सांगितलं ना माझ्याकडनं केवढ्या चुका झाल्या. God says, I don't remember. देव म्हणतो मला नाही आठवत. वाव Are you getting me? I don't remember, God मला says. नाही आठवत देव म्हणतो. किती चांगला देव असावा. Amazing. फायदा घ्या गैरफायदा नाही. Because then your confidence level is on another level. मग काय होतं आपल्या विश्वासाची पातळी दुसऱ्याच टोकाला जाते. Amen. आमेन.
worthily acquitted, योग्य रीतीनं बाइज्जत बरी, आदराने honorably acquitted. मानास्पद सुटका, मानास्पद सुटका. वा Take वा. him out with respect मानानं त्याला बाहेर काढा and take him in a Mercedes car and take him आणि home. मर्सिडीज मध्ये Something त्याला like घरी that. न्या, असं काहीतरी. मानाने त्याला तुरुंगातनं बाहेर काढा आणि मर्सिडीजनी घरी सोडा, असं काहीतरी. Amen. आपण असं काय गुन्हेगार आणि मर्सिडीजनी घरी वगैरे आपलं ते तोटकस लोक. Here we see that a man who thought that he had no sins but still is condemned by God. इथे आपण पाहतो ज्या माणसामध्ये पाप नाही तरी त्याला देवाने दंडाज्ञा केलेली आहे. And we also see another man who thought he did have many sins but he was declared sinless by God. आणि दुसरा माणूस असा पाहतो की ज्याला कळतंय की मी खूप सारं पाप केलेलं आहे, Amazing, isn't it? तरी देव त्याला सोडवतोय. येशू त्याला म्हणतायत की हा Yes. घरी गेलाय. The Pharisee is saying, I have no sin, परुषी म्हणतो ना, माझ्यात पाप नाही बाबा, मी हे सगळं ठीक ठाक किया, मैंने पाप किया. but he was not justified. पण त्याचं न्यायीकरण झालं नाही. The tax collector is loaded with sin. जकातदार पापांनी भरलाय खचून, God is saying, तरी देव म्हणतो you are justified. ये बंदा न्यायीकरण आहे. What made the difference? कशाने फरक पडला? Mercy, mercy, mercy. दया दया दया. छाती बळवून तो बंदा म्हणतोय दया कर. Repentance. पश्चाताप. Washing yourself by the blood of Jesus. येशूच्या रक्तात आंघोळ घाल म्हणतोय. Believe in the Lord Jesus Christ and you shall be saved, you and your household. प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेव, तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. Amazing grace. अमेझिंग कृपा, अमेझिंग ग्रेस. Why was such a good Pharisee condemned? एवढा चांगला परुषी तो, त्याला का दंडाज्ञा झाली? And why was such a wicked tax collector acquitted or justified? आणि इतका दुष्ट जकातदार तो, त्याला का सुटका मिळाली? Jesus answered it himself. येशूने स्वतः उत्तर दिले आपल्याला. Everyone who exalts himself shall be humbled, जो कोणी स्वतःला उंच करतो तो नीच केला जाईल. but he who humbles himself shall be exalted. जो स्वतःला नीच करेल तो उंच केला जाईल. Humble yourself. स्वतःला नम्र करा. Always stay humble. नेहमी नम्र राहा. Walk humbly with your God. नम्रपणे स्वतःच्या देवासोबत चाला. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ गाया करो. Amen. आमेन. So justification means going to heaven. तर न्यायीकरण होणं म्हणजे स्वर्गात जाणं. And the meaning of not being justified means going to hell. आणि न्यायीकरण न होणं म्हणजे नरकात जाणं. That means it is said very clearly याचा अर्थ अगदी क्लिअर कट सांगितलेला आहे. before all of us. सगळ्यांसमोर, आपल्या सगळ्यांसमोर, A proud person will go to hell. गर्विष्ठ माणूस नरकातच जाणार. Because pride is of the devil. कारण गर्व सैतानाकडनं The येतो. nature of the devil is pride. सैतानाचा स्वभाव आहे गर्व. गर्व थेट सैतानाच्या घराण्यातला आहे. Yes. His character is pride. अरे सैतानाचं चारित्र्य आहे गर्व, गर्विष्ठपणा, Arrogance. उद्धटपणा. Bible says in Isaiah 14 verse 12. यशया 14:12 मध्ये बायबल म्हणतं ना, Say, how art thou fallen from heaven, O Lucifer, son of the morning? How art thou cut down to the ground, which did weaken the nations? For thou hast said in thine heart, I will ascend into heaven. I will exalt my throne above the stars of God. I will sit also upon the mount of the congregation in the sides of the north. I will ascend above the heights of the clouds. I will be like the Most High. Yet thou shalt be brought down to hell, to the sides of the pit. यशया 14:12-15 मध्ये लिहिले बघा, आपण वाचूया. अरे दीप्तिमंता प्रभातेच्या मुला, तू आकाशातून कसा पडलास? अरे राष्ट्रास निर्बल करणाऱ्या, तू कसा छेदला जाऊन धुळीत टाकला गेलास? कारण तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या ताऱ्यांवरती मी आपले सिंहासन उंचावीन, आणि उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात समाजाच्या पर्वतांवर मी बसेन. मी आभाळाच्या उंचीच्या वरती चढेन, मी आपणास परात्परासारखा करीन. तथापि तू मृतलोकात खोल खाचेच्या अगदी शेवटल्या भागात आणून टाकला जाशील. I will, I will, I will, I will. मी करेन, मी करेन, मी करेन, मी करेन. Not my will, let your will be done, Lord. पण तसं नाहीये. मी करेन नाही, माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण कर प्रभू. What could have, made that creature think that he can become greater than his creator? त्या सैतानाला असं कसं वाटलं असेल? तो विचारच त्याच्या डोक्यात कसा आला असेल की निर्माणकर्त्यापेक्षा तो महान होऊ शकतो? Can a creation become greater than a creator? निर्माणकर्त्याने ही निर्मिती तयार केली. ही निर्मिती निर्माणकर्त्यापेक्षा मोठी होऊ शकते? But what made Satan to think that way? पण सैतानात असे विचार कसे आले? Because कारण God made him
in such a beautiful way, देवाने त्याला इतक्या सुंदर रीतीनं निर्माण केलं होतं, gave him fullness of wisdom, इतकं ज्ञान परिपूर्ण दिलं होतं, fullness of beauty, सौंदर्य पुरेपूर दिलं होतं, that he became the first person to be proud against God. की देवाविरुद्ध गर्विष्ठ तो पहिला बनला लुसिफर सैतान. Nobody will lift a person to that level that he thinks he is equal to God. एवढ्या उंचीपर्यंत कोणी स्वतःला चढवणार नाही की जिथे जाऊन तो म्हणेल मी देवा समान आहे, देवा इतपत आहे. But see, the loving God, he made him so great that he almost looked like God. पण प्रेमळ देवाने त्याला निर्माणच असा केला की तो जवळजवळ देवासारखा दिसत होता. That also shows, त्यावरूनही दिसतं, even if God lifts a person to his level, he can never come to his level. देवाने जरी एखाद्या माणसाला त्याच्या स्तरापर्यंत उंच केलं तरी तो मनुष्य देवाच्या स्तरापर्यंत खरोखर पोहोचू नाही शकत. Satan was the first person in the whole universe who wanted to be like the most high God. संपूर्ण सृष्टीतला सैतान पहिला की ज्याला परमोच्च देवासारखं बनायची इच्छा झाली. The first one who wanted to take control of the whole creation. पहिला सैतान की ज्याला संपूर्ण निर्मितीवरती कब्जा हवासा झाला. That's why God could forgive Adam, but he could not forgive Satan. म्हणून तर देव आदामाला क्षमा करू शकला पण सैतानाला नाही. Adam fell with weakness. Satan fell of rebellion. आदाम कमजोरीत पडला, अशक्तपणात पडला, सैतान बंडखोरपणात पडलाय. हा फरक आहे. There is no forgiveness for rebellion बंडखोरपणाला क्षमा मिळत नाही. because you are touching the throne of God. कारण बंडखोरपणा तू करतोय म्हणजे तू देवाच्या सिंहासनाला हात लावतोय. नो फॉरगिवनेस. Amen. तिथे क्षमा नसते. There is no forgiveness. तिथं क्षमा मिळत नाही. तू बंडखोर जो He झाला. wanted to ascend the throne of God. त्या सैतानाला देवाच्या सिंहासनाच्याही वर जायची इच्छा झाली. And so he was the first one to be cut down among God's creatures. तर सैतान देवाच्या निर्मितीतला पहिला ज्याला खाली फेकलं गेलं. His judgment and downfall were pronounced by God himself. त्याचा न्याय आणि त्याचं पतन देवाने स्वतः घोषित केलं. God said देव बोलला. in Ezekiel 28 verse 17. यझकेल 28 त्यातल्या 17व्या वचनामध्ये देव स्वतः Your बोलला. heart was proud because of your beauty. You corrupted your wisdom on account of your splendor. I threw you down to the ground. I placed you before kings that they might see you. यझकेल 28वा अध्याय 17 वचन. सैतानाविषयी देव बोललाय, तुझ्या शोभेमुळे तुझे हृदय उंच झाले होते. तू आपल्या प्रभेमुळे आपले ज्ञान बिघडवलेले आहे. मी तुला भूमीवर टाकून दिलेलं आहे. मी तुला राजांपुढे ठेवलेलं आहे अशासाठी की त्यांनी तुला पाहावे. So walking with God demands humility. तर देवासोबत चालायला देव एक गोष्ट मागतो, डिमांड करतो की नम्र हो तर माझ्या बरोबर चालशील. And so believers must beware of the danger of pride. तर बिलीवर लोकांनी जरा गर्वाच्या धोक्यापासून सांभाळून राहा. From greed and craving for power and position. तो लोभीपणा की मला सत्ता पाहिजे, सामर्थ्य मला पाहिजे, मी म्हणतो तसं चाललं पाहिजे, या सगळ्या लोभापासून सांभाळून राहा. We should keep ourselves away from rebellion against God. देवाविरुद्ध बंड करण्यापासून आपण स्वतःला लांब ठेवलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, गायलं पाहिजे, नकोच देऊ उच्च पदासन मला न त्याचा मोह दया घन. Even in our day-to-day activities, आपल्या रोजच्या कार्यात सुद्धा keep rebellion away from you. बंडखोरपणा लांब ठेवा. Don't get angry with God. रोज दिनचर्या जी असते त्याच्यात सुद्धा देवावर चिडायचं नाही. Don't fight with God. देवाशी भांडणं घेऊ नका. We should always recognize the supremacy of God. नेहमी देवाचं साम्राज्य आपण जाणून घ्यायचं. देवाशी काय भांडणं घेताय, महाग पडेल. Regard the supremacy of God. देवाचं साम्राज्य लक्षात घे, त्याला आदर दे. In all things. सगळ्या गोष्टी तू म्हणेल तसंच म्हण. And give glory to God. आणि सगळा गौरव देवाला दे. Whether you get anything or not. तुला काही मिळो न मिळो. Give आमेन. God the glory. देवाला गौरव दे. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो, एक गाना है. Unrepented rebellion is very dangerous. पश्चाताप न केलेला बंडखोरपणा अतिशय धोकादायक आहे. It is the forerunner of doom. आणि नाशासाठी तयार केलेला हा मार्ग आहे. Unrepentant rebellion is the पश्चात- forerunner of doom. पश्चाताप न केलेला बंडखोरपणा नाशापूर्वीचा रस्ता आहे. Bible says बायबल म्हणते in Proverbs 15 verse 25. नीतिसूत्र 15:25. The Lord will destroy the house of the proud. घमेंडी लोकांच्या घराचा देव नाश करेल. In Proverbs 16 verse 5. नीतिसूत्र 16:5 मध्ये लिहिलंय, Everyone that is proud in heart is an abomination to the Lord. He shall not be unpunished. नीतिसूत्र 16:5. जो हृदयात गर्विष्ठ आहे तो प्रत्येक जण यहोवाला वीट असा आहे,
खचित तो दंडा वाचून असणार नाही. Isaiah 2:12 says, यशया 2:12 on that day the Lord Almighty will move against the proud and haughty and bring them to dust. यशया 2 अध्याय त्यातलं 12 वचन. कारण जे काही गर्विष्ठ व चढेल आहे त्या सर्वांवर आणि जे काही चढवलेले आहेत त्या सर्वांवर सैन्यांच्या यहोवाचा एक विशेष दिवस येईल तेव्हा ते नीच केले जातील. Are you getting me, people? कळतंय का? So these few verses tells us clearly that the proud will be judged. तर ही काही वचनं आपल्याला क्लिअर कट सांगतात की गर्विष्ठ आणि घमेंडी लोकांचा न्याय असा होईल. And they will be judged on the day God judges men. आणि ज्या दिवशी देव मनुष्य जातीचा न्याय करेल त्या दिवशी त्यांचा न्याय होईल. And they will go to hell and suffer an eternal suffering. आणि नरकात जाऊन अनंत काळचा त्रास त्यांना भोगावा लागेल. That's what the Bible repeatedly tells us. म्हणून बायबल आपल्याला पुन्हा 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 सांगतं That the proud will go to hell. गर्विष्ठ नरकात जातील. परत 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 बायबल मध्ये लिहिलेलं आहे यहोवा गर्विष्ठांचे घर पाडून टाकील. Yes. लिहिलं ना, आपण वाचलं ना आता. So if you want to go to hell, please be proud. तर माझं एक म्हणणं आहे, तुम्हाला जर नरकात एवढी जायची प्रबळ इच्छा असेल तर गर्विष्ठ राहा. By being proud, गर्विष्ठ राहिला ना, you will have a way to reach your desired destination. अभिमानी, स्वाभिमानी, गर्व घमेंड एकाच घरचं बरं का सगळं आहे. जर नरकात जायची एवढीच इच्छा आहे तुला, नाही मुझे नरक देखना ही है, तर गर्विष्ठ राहा, तू देख ही लेगा. What is pride? गर्व म्हणजे The काय? meaning of pride is to lift up yourself गर्वाचा अर्थ काय? स्वतःला उंच करणं and put yourself in a position that you have not attained. आणि स्वतःला अशा काही पदी नेणं की जे जिथपर्यंत तू गेलेलाच नाहीयेस. Pride is to claim more than what you really गर्व are. म्हणजे तू जे काही आहेस ना त्यापेक्षा स्वतःला मोठं म्हणणं म्हणजे गर्व आहे. That's what the Lord Jesus pointed out clearly in Luke 18. लूक 18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी क्लिअरली त्याकडेच इशारा केलेला आहे. By giving an example of the Pharisee. त्या पुरुषाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना सांगून लूक 18 That the Pharisee was self-exalting and proud. की हा जो परुषी होता तो स्वतःला उंच करत होता आणि घमेंडी होता. But then how was he self-exalting and proud? पण मग तो स्वतःला कसं उंच करून घमेंडी होता असं आपण म्हणतोय? His morals were very exemplary. कारण त्याची मूल्य तर अशी सगळी कित्ता घालण्याजोगी. But he never admitted that he was a sinner. पण त्यांनी हे नाही ना कबूल केलं की मी पापी आहे. See? We should all admit that we are sinners. आपण प्रत्येकाने कबूल केलं पाहिजे आपण पापी आहोत. कारण तुम्ही दुसऱ्यांसाठी कित्ता घालून देण्यासारखी कामं करत असाल, नो डाऊट. पण तोंडात सॉरी आली पाहिजे. He was only reporting his merits to God. तो फक्त आपले गुणधर्म स्वतःच्या मेरिटला लागलेलं देवाला सांगता, मैंने ऐसा किया, फिर मालूम है मैंने वैसा किया. I mean, you are talking before a most holy God. अरे परम पवित्र देवासमोर तू बोलतोय आणि काय बँड वाजवतोय? That these are my merits. काय मैंने ऐसा किया आणि वैसा किया? अरे He क्या किया? never mentioned his weakness. स्वतःचा अशक्तपणा नाही देवाला कबूल केला. And Jesus said, आणि येशू म्हणाले there is no one who does good. कोणी नाही असं जे चांगलं करतात. I mean, कोणी चांगलं all have sinned and येशू बोलले. fallen short of the glory of God. येशू बोललेले आहेत ना, कोणीही चांगलं नाहीये का? कारण सगळे पापी आहेत आणि देवाच्या गौरवाला कमी पडलेले आहेत. At least before people you can make sometimes foolish statements ठीक आहे. as such. लोकांसमोर तुम्ही कधी कधी असली मूर्खपणाची विधानं बोलू शकता आणि ती खपतील, पण But not before God. देवासमोर असं बोलू नका, ते नाही खपत. देवासमोर आहे ते. You have to share your faults before Him. देवासमोर And your आपल्या चुका sins before Him. देवासमोर आपल्या चुका बोलून दाखव देवाला. तुला कळलंय ना तू कुठे चुकला? सांग ना देवाला, इथे मी चुकलो, आय एम सॉरी. He would not admit that he was a sinner. तो कबूलच होईना हे बोलायला की मी पापी And आहे. Bible says आणि बायबल the म्हणतं Pharisees are lovers of money. परुषी पैशावर प्रेम करणारे. Bible says बायबल म्हणतं they are the परुषी lovers of money. परुषी पैशावर प्रेम करणारे. So that itself is a sin, isn't it? झालं ना, तेच एक पाप आहे मोठं, पैशावर प्रेम करणं. So he tried to vindicate his righteousness before God. तर परुषानं उगीच देवासमोर आपला नीतिमानपणा बाळगायचा प्रयत्न केला. And Bible says बायबल म्हणतं all our righteousness are like filthy rags. आपली सगळी नीतिमानपणाची कृत्य स्वयंपाक घरातल्या घाणेरड्या चिंधीसारखी आहे. Bas. Amen. आमेन. He was proud because he was not willing to confess that he was a sinner. गर्विष्ठ होता तो, कारण तोंडात सॉरीच येईना देवासमोर की मी चुकलो, मला माफ Before कर. God he was a sinner. अरे देवासमोर तो पापी होता. Amen. भले सबके सामने नहीं, पण प्रेयर रूम में प्रभु को तो माफी मांग. And God did not interfere with his pride. आणि देवाने त्याच्या गर्वात काही लुडबुड काही केली की हा गर्विष्ठ आहे, देव काही लुडबुड करायला आला नाही.
He didn't even tell him, no, Pharisee, don't talk like that. हो, देवाने काही मध्यस्थी पण केली नाही का, काही त्याला म्हटलं नाही, अरे परुषा असं बोलू नको. I mean, come back on the earth. Don't talk like परुषा that. असं बोलू नको, पृथ्वीवर परत ये. No. देव त्याला काही नाही बोलला. He allowed the Pharisee to justify himself. त्या परुषाला देवाने परवानगी दिली. Be satisfied with yourself, with your belief. तुझं न्यायीकरण स्वतः कर, तुझ्या विश्वासावर. On the last day, शेवटच्या दिवशी we will meet. भेटू, मिलते अपन लास्ट डे को. आपण म्हणतो ना मिलेंगे फिर, तो प्रभु बोला होगा मिलेंगे In फिर. fact, the dangerous thing is, धोकादायक गोष्ट अशी आहे, God let him perish and suffer in hell. देवाने त्याचा नाश होऊ दिला आणि त्याला नरकात त्रास सोसू दिला. See, because there is no cure for pride. कारण गर्वाला काही उपाय नाहीये बेटा. गर्वाचा उपाय नाही की ही गोळी खाल्ली की गर्व जातो, असा काही उपाय नाहीये. असं काही नाही. There is no cure for pride. गर्वाचा, घमेंडीचा काय उपाय नहीं कि मेडिकल में गया, रात को 12 बजे थे, फिर मेडिकल खुला था, ले लिया एक गोली और प्राइड गया. ऐसा नहीं ना जाता बेटा. ऐसा जाता तो फिर क्या ही बात है. See, he was not willing to humble तो himself. स्वतःला नम्र करायलाच तयार नाही, एकदम सरळ ताठ. See, because when you don't humble yourself, you are not going to accept the sacrifice that Jesus paid for you. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला नम्र करत नाहीये ना, याचा अर्थ असा लागतो की येशूंनी तुझ्यासाठी जे अर्पण केलेलं आहे ते तू स्वीकारत नाहीयेस. Now, आता pride will not put him to hell. गर्व काही त्याला नरकात टाकणार नाही. Proud people will perish. गर्विष्ठांचा नाश होईल. Not because they are proud, ते गर्विष्ठ आहेत म्हणून नाही, but because their pride hinders them to be saved. त्यांचा गर्व त्यांना ताळणापासून लांब ठेवतो म्हणून. Their pride hinders them to believe in the substitutionary work that Jesus did for them. त्यांची घमेंड त्यांना येशूंनी त्यांच्यासाठी जे कार्य केलेलं आहे, वधस्तंभावर जाऊन मरायचं आणि पुनरुत्थित व्हायचं, ह्याच्यावर विश्वास ठेवू देत नाही. त्यांची घमेंड त्यांना म्हणून. Their pride will not allow them to believe Isaiah 53. आणि त्यांचा गर्व त्यांना यशाया 53 वरती विश्वासच ठेवू देत नाही. Their pride will not allow them to believe that Jesus paid for them on the cross. त्यांचा गर्व त्यांना या गोष्टीवर विश्वासच ठेवू देत नाही की येशूंनी वधस्तंभावर किंमत मोजलेली आहे त्यांच्यासाठी. Amen. आमेन. म्हणून That's ते why यथायोग्य. we have to keep ourselves from pride. म्हणून गर्वापासून, घमेंडीपासून, स्वाभिमान, अभिमान, गर्व आणि घमेंड याच्यापासून लांब राहा. Third point. तिसरा मुद्दा. Third reason why people go to hell. तिसरं कारण लोक नरकात का जातात याचं तिसरं कारण, Refusing the gospel. शुभवर्तमानाला नाकारतात. Another sure way to go to hell, and this is a very clear way. अगदी खात्रीपूर्वक रीतीनं नरकात जायचा एक मार्ग म्हणजे शुभवर्तमानावर, सुवार्तेवर विश्वास न ठेवणं. Everything looks clean and nice, हे सगळं स्वच्छ आणि छान दिसतं, but this is deception. पण ही फसवणूक आहे. Amen. सुवार्तेवरच जर तुम्ही विश्वास ठेवून त्यामागे चालत नाहीये, त्याला सुवार्तेला तुम्ही नाकारताय. I mean, a person is doing good works, म्हणजे समजा एखादा माणूस चांगलं काम करतो, सत्कार्य करतो, always walking like this with his folded नेहमी hands, असा हात जोडूनच चालतो, वो तो हाथ जोड़ के ही चलता है, always bowing down before you, वो हमेशा ऐसे ही चलता है, बस गिरना ही बाकी है. yet तरी he is not saved तरी त्याचं तारण झालं काही गॅरंटी नाही बरं का. because कारण he does not believe the gospel. त्याचा शुभवर्तमानावरती विश्वास नाही. You tell him about the gospel, he gets angry. त्याला सुवार्ता सांगितली, जीसस बोला कि उसको गुस्सा आता है, गुस्सा चढ़ता उसको. Bible says बायबल म्हणतं in 2 Thessalonians chapter 1 verses 8 and 9, 2 तेसलनी पहिला अध्याय 8 आणि 9 मध्ये बायबल म्हणतं, rendering vengeance to them that know not God and to them that obey not the gospel of our Lord Jesus Christ, they'll be punished with eternal destruction forever, separated from the Lord and from his glorious power. 2 तेसलनी पहिला अध्याय 8-9 वचन. तो अग्निज्वालेत येऊन जे देवाला ओळखत नाहीत आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शुभवर्तमान मानित नाहीत, Yes. त्यांचा सूड उगवील, तेव्हा ते प्रभूच्या समक्षतेपासून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर होऊन सर्व काळचा नाश हा दंड भोगतील. Yes, it is written in your Bible. Read it. तुझ्याही बायबल मध्ये Mark it लिहिलंय. down if you उघडा want. बायबल उघडा. 2 तेसलनी पहिला अध्याय 8 आणि 9. मार्कर लावा सगळे. काल जे बाहेर बोर्डवर लिहिले ना ते बायबलवर मारा आता इथे.
To them that obey not the gospel of our Lord Jesus Christ, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला मानित नाहीत they'll be punished with eternal destruction. त्यांना अनंत Forever. काळची दंडाज्ञा मिळेल. Eternal destruction अनंत means काळचा दंड, the suffering of being eternally in hell. सर्व काळचा नाश म्हणजे अनंत काळापर्यंत नरकात त्रास. So this verse tells us the reason that some will go to hell. तर हे वचन आपल्याला सांगतं काही माणसं नरकात जी जातील ती कशापायी जातील. Those who do not obey the gospel of the Lord Jesus Christ will go जे to hell. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेला मानणार नाहीत ते नरकात जातील. What is the gospel of the Lord Jesus Christ? प्रभू येशू ख्रिस्तांची सुवार्ता काय आहे? The Bible explains itself. बायबल आपल्याला इथे स्पष्टीकरण त्याचं देत आहे. It's not that the Lord Jesus Christ comes to serve humanity. असं काही नाहीये की प्रभू येशू ख्रिस्त मानवतेची सेवा करायला आले. It's not his coming and teaching some 8-point programs to the people. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त फक्त या जगामध्ये आले आणि मानव जातीला त्यांनी 8 मुद्द्याचा कार्यक्रम चांगलं राहायचा शिकवला म्हणून आले होते असं नाही. Or preaching some very lofty ideas. किंवा प्रभू येशू ख्रिस्तांनी फार मोठ्या अशा संकल्पना सांगितल्या आणि म्हणून ते आले होते असं नाहीये. Such as freedom, equality, की fraternity, मुक्ती चळवळ, समानता चळवळ, पुरुष स्त्री सगळे सारखेच आहेत, समानच आहेत, प्रेम, a good pattern of work, a Yeah. godly example. कामाचा चांगला पॅटर्न किंवा एक भक्तिमान उदाहरण असे सगळे किती घालायला फक्त येशू आले नाहीत. No, नाही 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 नाही. that is by default. ते बाय डिफॉल्ट येशूंमध्ये होतच. The main reason is मुख्य कारण येशू का आले? to die for our sins. आपल्या पापांसाठी मरायला. बाकी तर चांगुलपण म्हण, कित्ता घालून देणं म्हण, दुसऱ्याचं भलं कर म्हण, ते तर बाय डिफॉल्ट येशूंमध्ये होतच. See, this I am not saying the Bible is saying. हेही मी परत सांगतो, मी म्हणत नाही, हे बायबल मध्ये Because क्लिअर it कट might, लिहिलंय. it will come on the YouTube and people will be saying, who will be saved? Only these people will be saved. I कारण don't know, की the Bible says. YouTube वर हे सगळं लाईव्ह जात आहे आणि काही लोक जागे होऊन म्हणतील की असं कसं असं कसं असंच. मी नाही म्हणत आहे, बायबल मध्ये लिहिलेलं आहे. इट्स रिटन हिअर. And God tells us through the apostle, आणि देव प्रेषिताद्वारे सांगतोय आपल्याला. Paul, पॉल in पॉल 1 Corinthians 15:3 and 4. 1 करीन 15 3 आणि 4 मध्ये पॉल द्वारे देव बोला. 1 करीन 15 3 आणि 4. The gospel I delivered to you first of all, that which also I received, that Christ died for our sins Amen. according to the scriptures, and that he was buried, and that he has been raised on the third day according to the scriptures demand. 1 करीन 15 3 आणि 4. पॉल बोलला, तर जे मीही अंगीकारले ते पहिल्यानेच मी तुम्हाला सांगून दिले की शास्त्र लेखाप्रमाणे ख्रिस्त आमच्या पापांबद्दल मरण पावला आणि तो पुरला गेला आणि शास्त्र लेखाप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवला गेला. Paul is saying it. पॉल बोलतोय, I have shared this with you, what I have received. मला जे प्राप्त झालं ते मी तुम्हाला सांगितलं. You know, Paul was taken up to heaven, पॉलला स्वर्गात नेण्यात आलं होतं माहिती आहे and God shared this personally with him. आणि देवाने व्यक्तिगत रीतीनं पॉललाही सांगितलं. And so he is saying it is of utmost importance तर पॉल म्हणतोय अतिशय महत्वाचं आहे that the Messiah, that is the Lord Jesus Christ, he died for our sins, की जो मसीहा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला and he fulfilled the prophecies of the scriptures. आणि शास्त्र वचनातल्या भविष्यवाण्या त्याने पूर्ण केल्या. The scriptures wanted the Messiah to die. शास्त्र लेखात असं मागणं होतं की मसीहा मरावा. Moses also said, मोशेही म्हणाला, God is going to raise up a prophet like unto me among They- the brethren. देव बंधुजनांमध्ये एक संदेष्टा माझ्यासारखा उभा करणार आहे And he is the one. आणि तोच आहे तो. This is that Jesus. तेच ते येशू आहेत And that he died for us. आणि आपल्यासाठी येशू मरण He was पावले, buried. पुरले गेले And that after 3 days, आणि 3 he दिवसांपश्चात rose from the grave. येशू मरणातून परत जिवंत झाले. Exactly as the prophets had foretold. अगदी तंतोतंत संदेशाने सांगितलं होतं तसं झालं. This all happened according to the written scriptures in the Old Testament. आणि हे सगळं जुन्या करारात शास्त्र लेखामध्ये जे शास्त्र जी वचनं लिहिलेली होती त्या अनुरूप झालेलं आहे. That means याचा अर्थ the gospel of the Lord Jesus Christ प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता is his death and resurrection. त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान आहे. Why did he die? There is a reason for him to die. येशू का मेले? येशू मरण्यामागे कारण आहे. तो काही टाइमपास नव्हता It was not to serve as an example, आणि एक उदाहरण फक्त घालून द्यायचं म्हणून नाही केलं, nor was it a martyr's act or a sacrifice for his service. किंवा शिरच्छेद करून शहीद झाले वगैरे नाही. He did not die because he was too good. फार चांगले होते येशू म्हणून मेले असं नाहीये. Yes.
नाही. When people came out of their theaters watching the Passion of Christ, लोक जेव्हा थिएटर मधून पॅशन ऑफ क्राइस्ट नावाचा पिक्चर बघून बाहेर आले, they said, म्हणाले, this is what happens if you become too good. बघा फार चांगलं वागलं की असंच होतं. Some said, काही म्हणाले, this world is a very wicked हे world. जग आहेच दुष्ट, The good people cannot stay in this wicked world. चांगले लोक या दुष्ट जगात राहूच नाही शकत. We pity this good person, Jesus आम्हाला Christ. दया येते या चांगल्या माणसाची, येशूची. He didn't come here that you may pity him. येशू काही तुम्हाला येशूंची दया व्हावी, दया यावी म्हणून आले नव्हते. काही Some said, तुझ्या दयेसाठी येशू आले नव्हते. काही बोलले, if he had only been a little, politically correct. हा ये ज्ञान बांटणे वाले की नाही, येशू थोडस राजकारणी रीतीनं जर बरोबर वागले If he असते had ना, flown properly with the Pharisees and even with the Romans, जर थोडस येशू परुषी आणि रोमी यांच्या सोबत नीट राहिले असते ना, he would have lived a long life. दीर्घायुष्य मिळालं असतं येशूंना. हो का? Are you getting? हा हे पंडित, He didn't come to set an example. He was not killed. He knew why he came. He came to die. येशूंना ठार मारलं गेलेलं नाहीये. येशूंना माहितीच होतं मी मरायला आलोय. People should not think of his death as that of a good man who was killed on this earth. लोकांनी येशूंच्या मृत्यूविषयी असले सगळे पिक्चर बघून म्हणू नये की एखादा चांगला माणूस बघा ना येशूंसारखा आला आणि मेला बरा. He was often telling the people, तो सारखं येशू सारखं लोकांना सांगायचे, the Son of Man will be captured, he'll be killed, and he will raise himself on the third day. मानवी पुत्राला अटक केली जाणार आहे आणि त्याला मारण्यात येणार आहे, ठार मारण्यात येणार आहे, तिसऱ्या दिवशी तो परत उठणार आहे. He was always ready. नेहमी येशू तयारच होते. येशूंना माहितीच होतं. He came to take our place. येशू आपली जागाच घ्यायला आले ना. That's why Isaiah 53 quoted it correctly. आणि म्हणून यशाया 53 मध्ये बरोबर सांगितलंय, He was wounded for our transgression. आपल्या अपराधांसाठी तो घायल झालाय, He was bruised for our iniquity. आपल्या पापांसाठी त्याला जखमा झाल्या. The chastisement of our peace was upon him. आपल्या शांतीची शिक्षा त्याच्यावर आली And by his stripes we were healed. आणि त्याला ते फटके बसले, त्यातून तुम्ही आणि मी बरे झालो. Amazing. आपण बरे झालो. अमेझिंग, आश्चर्यकारक आहे. That means म्हणजे that even though Christ was without sin, की ख्रिस्त जरी पाप विरहित होते, the sinless one, निष्पाप होता he येशू, became sin for us. तरी आपल्यासाठी येशू पाप झाले. Bible doesn't say he became a sinner for us. येशू No. आपल्यासाठी पापी झाले असं बायबल म्हणत He नाही. became sin for us पाप झाले असं लिहिलंय. on our behalf. आपल्या वतीनं Stood येशू in our place. आपल्या जागी येशू उभे राहिले. जिथं मी मरायला हवे होते तिथे येशू मेले. The punishment of a sinner was put upon him. पापी माणसाची शिक्षा येशूंवर आली. All sins are committed by us. सगळं पाप केलं होतं आपण. Christ committed no sin. ख्रिस्तानी काही नव्हतं केलं पाप. We are the sinners. आपण पापी आहोत. He is not a sinner. येशू पापी नाहीये. He said, who can accuse me of a single sin? येशू म्हणाले, कोण मला एखाद्या पापाविषयी पण दोष देईल? Who convicts me of sin? कोण मला एखाद्या पापाविषयी सुद्धा दोष देऊन म्हणेल की हा पापी आहे? And so ओपन चॅलेंज. he should not die. We should die. तर तो मरायला नको, आम्ही मरायला हवं होतं. Amen. है ना? आपण But he did it. पण येशूंनी आपल्यासाठी हे केलं. Some will say, काही लोक म्हणतील, why did he die for me then? कशाला माझ्यासाठी मेला? I would have died for myself. मी मेलो असतो ना माझ्यासाठी. You येशू would कशाला? have died a million deaths, yet you couldn't save yourself. तू करोडो वेळेला मेला असता तरी स्वतःला तू मुक्ती देऊ नसता शकला. Because you have sin in you. कारण तुझ्यात पाप आहे. Only a sinless person can die for a sinner. जो पाप विरहित आणि निष्पाप आहे तोच पापी माणसासाठी मरू शकतो. And लक्षात घ्या. this is called substitution. आणि त्याला म्हणतात माझी जागा घेणे. The sinless Christ died for the sinless sinner man. निष्पाप येशू पापी माणसासाठी मेला. This is substitution. त्याला म्हणतात माझी जागा त्याने घेतली. And this is the gospel. आणि हे सुवार्ता आहे. This is the gospel. हे शुभवर्तमान आहे. The gospel says शुभवर्तमान that म्हणतं a savior came to save sinners. की तारणारा पाप्यांना तारायला आला. You will call his name Jesus, for he shall save his people from their sins. त्याचं नाव तुम्ही येशू ठेवाल कारण तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारेल. The angel said it when Jesus was born. देवाचा दूत केव्हा बोलला आहे? येशूंचा जेव्हा जन्म झाला जगात तेव्हा. Therefore sinners need not die for their sins. मग पाप्यांनी स्वतःच्या पापासाठी मरायची गरज नाही. Sinners need not take their punishment again. म्हणून पाप्यांनी शिक्षा स्वतःवर घ्यायची गरज नाही. Now they are free. आता ते मोकळे आहेत, आझाद आहेत.
कारण येशूंनी सगळं केलंय म्हणून. See, the gospel does not exhort men to improve. शुभवर्तमान माणसांना तुम्ही सुधरा हो असं म्हणत नाहीये. Because the religion teaches that only. कारण धर्म असं शिकवत आहे सगळ्यांना Do की good, सुधर, चांगलं कर, change, सुधर जरा, reform, बदल जरा, चांगला हो, Change your mind. चांगला वाग, चांगलं मन कर, सुधर ना थोडा, अच्छा Let your good works increase. तुझी चांगली कामं वाढव जरा, Let your bad works become less. वाईट कामं कमी कर जरा. No. नाही. Jesus did not come here to reform you. येशू तुला अशा रीतीने बदलायला आले नाहीत. अख्खं रूपांतर, काया पालट. Can a bad tree bear good fruit? तुम्ही मला सांगा, वाईट झाडाला कधी चांगलं फळ येऊ शकतं? Never. कधीच नाही. ते वाईट झाड आहे. You have to tie a good fruit to that bad tree, then you pluck it and eat. वाईट झाडाला चांगलं फळ जर तुला हवंच असेल तर तुला वाईट झाडाला चांगलं फळ कुठून तरी आणून असं धाग्याने बांधावं लागेल आणि स्वतःच्या समाधानासाठी असं तोडून खावं लागेल. A good tree will bear good fruit. चांगल्या झाडाला चांगलं फळ येतं. You cannot make the bad tree to bear good fruit. वाईट झाडाला तुम्ही चांगलं फळ द्यायला नाही लावू शकत. नो गिव्ह गुड. No. ते वाईट आहे. We are completely bad. आपण अख्खे वाईट आहोत, अख्खेच्या अख्खे. आपल्यातनं काय चांगलं What निघणार आहे? goodness is there in the flesh? काय चांगुलपणे या Paul देहात? says, in my flesh there is no good thing. पॉल म्हणाला या माझ्या देहात काही चांगलं नाहीये. Remove the flesh, there is good thing. देह काढा, हे मांस काढा, सगळं चांगलं आहे. कोण काढणार आता? हो ना, पण हा देह, हे मांस कोण काढणार? We want it. शरीर रूपी पेटी तर पाहिजे. नाही, हे शरीर पाहिजे, ते कोण काढणार? And God doesn't say, you reform, I will save you. आणि देव असं नाही म्हणत आहे की तू बदल, मी तुला तारीन. Say, you improve yourself, I will save तू you. स्वतःला सुधरव, मी तुला तारीन. देव असं नाही बोलला. No, he said, देव बोलला believe in the Lord Jesus Christ, you shall be saved. प्रभू येशूवर विश्वास ठेव, तू तारला जाशील. Once you believe, एकदा तू विश्वास ठेवला, then he will send the Holy Spirit in you. मग पवित्र आत्मा देव तुझ्यात पाठवेल And from the sinner, you become a saint. आणि पाप्यापासून तू संत होशील. Because the Holy Spirit is helping us. कारण पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो म्हणून. नाही तर पाप्यापासून आपण संत होणार, पण पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो म्हणून. The gospel tells us the work of salvation is accomplished. शुभवर्तमान आपल्याला सांगतं तारणाचं काम पूर्ण आहे. There is nothing left to be done yet. Sinners don't have to do a single thing. पाप्यांनी काहीही करायची गरज नाही. No, pastor. नाही, Okay, pastor. Jesus did it, but at least 50% let me do, नाही Lord. पास्टर, येशूनी तर केलंय, पण मला 50% करू दे ना पास्टर. No. नाही 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 नाही, तू काय 50% करायचा? नाही, at least 10%. नाही, 10% तरी मला करू दे ना. 2%. No. नाही, You will not get salvation. तुझी टक्केवारी नको, तुला त्यांनी तारण मिळणार नाहीये. 100% should be his work. 100% येशूचं काम पाहिजे. आमेन. He said it on the cross, it is finished. येशू अधस्तंभावर काय म्हणाले? आता हे संपले. There is no need for any one of you to add to his completed work. आता तुमच्यातल्या कोणीही येशूने पूर्ण केलेल्या कामात काही भर घालायची गरज नाही. नसते उद्योग करू नका. How stupid it is. I have completed the work and you still say, I will add some more or what? किती It is मूर्खपणा आहे हा, completed. की समजा मी एखादं काम पूर्ण केलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही पंडितासारखे येऊन म्हणताय नाही नाही मी ह्याच्यामध्ये अजून 2-3% भर घालणार आहे. ते काय घालणार आहे? It's a perfect salvation. ते परिपूर्ण तारण आहे ना. ते What पूर्ण आहे. more can you add to a perfect salvation? परिपूर्ण तारणात तू काय भर घालणार अजून? All that the sinner has to do is accept the salvation of God that he has provided through the name of Jesus Christ. पापी माणसाने एकच करायचं आहे, देवाने येशू ख्रिस्ताद्वारे दिलेलं तारण स्वीकारायचं आहे. नाही मेरी तरफ से नाही, तेरी तरफ से कुछ नको. See? And Jesus Christ did not just die for sinners to forgive their sins. आणि येशू ख्रिस्त फक्त पाप्यांचं पाप क्षमा करायला वारले एवढंच नाही, He also was raised from the dead. मेल्यानंतर परत जिवंत झाले. Why? का? Only after him being raised from the dead he could justify you. कारण येशू परत मरणातून जिवंत झाल्यानंतरच तुमचं न्यायीकरण करू शकतो. Otherwise there is no justification. नाही तर न्यायीकरण होणारच नाही. How will anybody justify without that person rising from the dead? तो व्यक्ती मेलेल्यातनं परत जिवंत होईपर्यंत कसं न्यायीकरण होईल? अर्धवट होईल ते. Otherwise anybody will say, नाही तर मग कोणी म्हणेल my father died and he died for all your sins. माझे वडील वारले आणि तुमच्या सगळ्यांच्या पापांसाठी वारले. Yeah, I can take the mic and say, मी म्हणेन, माईक घेऊन म्हणेन, 1960 my daddy died 1960 साली माझे वडील वारले and he died for all of your आणि sins. तुमच्या सगळ्यांच्या पापांसाठी वारले. So, काय काळजी करू नका. असं हो का? See, but where is the proof? पण पुरावा काय आहे? Proof is in the resurrection. पुरावा पुनरुत्थानात आहे की जी उठा, जी उठा.
परत जिवंत झाला तो पुरावा आहे. Because he has to take that blood to the heavens and show it to God for God to be satisfied. कारण सांडलेलं रक्त येशूंना स्वर्गात घेऊन जाऊन देवाला दाखवावं लागलं, देव समाधानी व्हायला. That's why the book of Romans says म्हणून रोमकराच्या पुस्तकात लिहिलंय, in Romans 4:25, रोमकरा 4:25, who was delivered for our offenses and was raised for our justification. रोमकरा 4:25, तो आमच्या अपराधांमुळे मरणाच्या हाती दिला गेला आणि आम्हाला न्यायी ठरवण्यासाठी तो पुन्हा उठवला गेला. See? For our justification he was raised. आपल्या न्यायीकरणासाठी तो पुन्हा उठवला गेला. Jesus was handed over to be crucified for the forgiveness of our sins आपल्या अपराधांमुळे मरणाच्या हाती दिला गेला and was raised back to life to prove that he had made us right with God. आणि आम्हाला न्यायी ठरवण्यासाठी तो पुन्हा उठवला गेला, देवासमोर आपल्याला बरोबर करण्यासाठी. See, his death is a negative work येशूंचा मृत्यू नकारात्मक काम आहे, because it removed the punishment for our sins का आपल्या पापांची शिक्षा त्यातनं काढली, so that we will no longer be condemned. की आपल्याला दंडात ह्याच्या पुढे होणार नाही. But his resurrection is a positive work पण येशूंचं पुनरुत्थान सकारात्मक काम आहे, because ईस्टर. it gave us a new position before God. कारण ईस्टर संडेतनं आपल्याला देवासमोर वेगळं स्थान मिळालं. I know it's a different study, but I will tell you one thing. मला माहित आहे हा एक वेगळा अभ्यास आहे, पण थोडं सांगतो मी. Jesus said, I am the resurrection. येशू म्हणाले ना मी पुनरुत्थान आहे. Jesus also said, I will raise myself up. येशू असंही म्हणाले मी स्वतःला परत जिवंत करणार आहे. But why does the Bible say that God raised him up? पण बायबल असं का म्हणतं की देवाने त्याला उठवलं? So did Jesus raise himself up or did God raise him up? मग येशूंनी स्वतःला परत उठवलं का देवाने येशूंना उठवलं? One day I'm going to study on this. एके दिवशी हा We are अभ्यास going मी to घेईन, share about this. सांगेन एके दिवशी. But God raised Jesus for a purpose. पण देवाने येशूंना काही कारणाने परत उठवलं, That the world will know that I have accepted his death. की जगाला कळावं, मानव जातीला कळावं, येशूचं मरण मी स्वीकारलंय. That's why म्हणून God raised him up. देवाने परत येशूंना जिवंत केलं. By God raising him up is a देवाने proof that God has accepted his sacrifice for the whole world. देवाने येशूंना मृत्यूतून परत जिवंत करून पुरावा दिला आहे की मी येशूचं काम स्वीकारलंय, मानवजातीसाठी, मानवजातीच्या पापासाठी वधस्तंभावर मरायचं काम मी स्वीकारलंय. That there is no other man that I have accepted. आणि कोणीही माणूस नाही ज्याचं काम मी असं स्वीकारलंय, फक्त येशू. Millions are dead. करोडो मेले, This one I raised. याला मी परत जिवंत केलं. Now the world see, येशूला मी परत जिवंत केलं, आता जगाने बघावे this is the person I had chosen. हा व्यक्ती ज्याला मी निवडलं, येशू. It's like Aaron's rod अरोनाच्या काठीसारखा प्रकार आहे हा. placed in the Holy of Holies, अरोनाची काठी कशी परमपवित्र जागेत which ठेवली, budded. ज्याला कळ्या आल्या. ओ हालेलुया, This is my selection. की माझी निवड आहे. I am happy. मी खुश आहे. He had done a good job. त्याने चांगलं काम केलंय, He has paid it in full. सगळी किंमत मोजली आहे. And now through him, त्याच्याद्वारे, if you come to me, या येशूद्वारे जर तुम्ही माझ्याकडे आला, I will accept you. मी तुम्हाला स्वीकारेन. बस. If you take any other person, आणि कोणा माणसाद्वारे आलात ना, I will not accept. मी नाही स्वीकारणार तुला. Because I saw that only one person is raised from the dead. कारण मी जबाबदारी घेऊन फक्त एकालाच मृत्यूतून परत जिवंत केलंय. Only one person. फक्त एक. And his name is Jesus त्याचं Christ. नाव येशू ख्रिस्त आहे. And if you want to come to me, says God, देव म्हणतो तुला जर माझ्याकडे यायचं असेल, through him you can come. येशूद्वारे येऊ शकतोस. We'll continue next week. पुढच्या सोमवारी आपण विषय सुरू ठेवू. आमेन. I know it's a tough message, मला माहिती आहे जरा अवघड विषय आहे, but I have to speak पण मला बोलायला तर हवंच ना. so that later on nobody should say why this area was not being addressed. मागावून कोणी असं म्हणू नये की पास्टांनी नरकाविषयी काही सांगितलंच नाही आम्हाला. That's why I'm sharing these things to you. म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगून जात आहे. I don't know who will share after me, मला माहित नाही माझ्या पश्चात तुम्हाला हे सगळं कोण सांगेल, but पण I would love to share it. मला सांगायला मात्र आवडेल आणि मी सांगूनच जाईन. Amen. आमेन. At least you will come to know कमीत कमी तुम्हाला कळेल तरी हो that there are so many ways to hell की नरकात जायचे किती वेगवेगळे मार्ग आहेत and there is only one way to heaven. आणि स्वर्गात जायचा एकच मार्ग आहे, That you will not miss that mark. की तो मार्ग तुम्ही चुकवू नये. Come, let us worship the चला त्याची आराधना करूया. आमेन. आमेन. येशू 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 येशू
हालेलुया. Yeshu, 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 Yeshu. तू महान है, तू महान है, तू महान है, तू महान है, तू महान है. तेरी जय हो प्रभु, तेरी Thank you, Father. Thank you, Lord. हालेलुया. Bless you, Lord. Bless तुला you, my आशीर्वादित Jesus. करतो देव बाप्पा, तुझे आभार मानतो. तेरी जय हो, रवा खराबा शंतरो खुरुबा बाबा. तेरी जय हो. ही रवा खराबा शंतरवा खराबा संतरो खुरुबा बाबा. Hallelujah. Worship Him. त्याची Worship आराधना my करा. Lord Jesus Christ. सर्वांनी माझ्या प्रभू येशूची आराधना करा. Lift up your hands and please worship him, people. Worship Him for what He has done for you. त्याने तुझ्यासाठी जे केलंय त्याबद्दल त्याची आराधना कर बेटा. दोन्ही हात वर कर, तोंडातनं काढ. हालेलुया. Yes, Lord, I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे येशू. Love you for what you did for us. माझ्यासाठी तू जे केलं, आमच्यासाठी जे तू केलं त्याबद्दल माझं Yes. तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. Your resurrection is the proof that you are the sent of God. तुझं पुनरुत्थान पुरावा आहे की तू देवाकडनं आलेला आहेस. I bless your holy मी name. तुझ्या my पवित्र नामाला आशीर्वादित करतो देव बाप्पा. Ramathala Rabba Shaka Rabba. ओ रबा खराबा शंतर मा खराबा संतर ओ खुरुबा बाबा. Yes, Lord. धन्यवाद येशू. धन्यवाद देव बाप्पा. Glory to you, Lord Jesus Christ. ओ रबा खराबा शंदू मा खराबा सरबा संतरो खुरुबा Thank you, बाबा. Jesus. तुझे आभार मानतो Loving येशू. Heavenly माझ्या Father. प्रेमळ स्वर्गीय बापा. Thank you and praise you for this तुझे evening. आभार मानतो, तुझी स्तुती करतो सायंकाळच्या समयासाठी. Thank you for this word. धन्यवाद या शब्दांसाठी. Lord, you are telling us which प्रभू. are the ways that can take us to hell. प्रभू तू आम्हाला सगळ्यांना सांगत आहेस की नरकात नेणारे मार्ग कुठले कुठले आहेत And which is the way that will take us to heaven. आणि स्वर्गात नेणारा मार्ग कुठला आहे तू आम्हाला समजावून सांगतोयस. I know, Lord, it's a tough message, मला माहितीये Master, प्रभू हा उपदेश जरा अवघड आहे but it is important. पण महत्वाचा आहे, पचवावा तर लागेल. Father, देव बाप्पा I pray, मी प्रार्थना करतो open everyone's eyes to this truth. सगळ्यांचे डोळे या सत्याकडे उघड. Open their eyes. सगळ्यांचे डोळे प्रभू या And touch सत्याकडे their उघड. lives. त्यांच्या जीवनांना स्पर्श कर. Give them confidence त्यांना विश्वास दे, भरोसा that दे Jesus is their की Savior, येशू त्यांचा तारणार आहेत, that they are taking the right path, की त्यांनी योग्य मार्ग धरलाय, that they are on the narrow path, की ते त्या छोट्या रस्त्यावर आहेत, they are in the through the gate that is leading to life, की ते अशा दारात आले जिथून जीवन मिळतं, that they have nothing to worry की आता त्यांना काळजी करण्यासारखं काही नाही, because Jesus is that gate. कारण येशू ते दार आहेत. Jesus is that door. येशू ते दार आहेत And we have known this truth. आणि आम्हाला हे सत्य कळलंय And that's why we rejoice. म्हणून आम्ही आनंद करतो. Now I pray. आता मी प्रार्थना करतो, Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर, With every need of theirs, you bless them. त्यांची प्रत्येक गरज भागवून त्यांना आशीर्वाद दे.
touch their lives. त्यांच्या जीवनांना स्पर्श कर. Let all blessings flow forth from the throne room of God. सगळे आशीर्वाद देवाच्या सिंहासनातून त्यांच्याकडे वाहू दे. Satisfy them. त्यांना तृप्त कर. Whatever needs they have, ज्या काही त्यांच्या गरजा आहेत fulfill it, Lord. त्या सगळ्या पूर्ण कर. In the name of Jesus Christ. येशूंच्या नावात, येशू ख्रिस्ताच्या नावात, In the name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावात. Those who need healing, Lord, ज्यांना आरोग्य हवंय प्रभू, send forth your healing power तुझं upon them. आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्यावर In पाठव. the name of Jesus. येशूंच्या नावात I claim healing for them and health for आरोग्य them in मागतो. Jesus' मी name. त्यांच्यासाठी आरोग्य मागतो, सुदृढता मागतो येशूंच्या नावात. None of them should live in fear. त्यांच्यातलं कोणी भिवून घाबरून जगता कामा None नये. of them should live in confusion. कोणाला सुद्धा गोंधळात जगू देऊ नको. They are on the right path. ते योग्य रस्त्याला आहेत. They have to hold on to that right path. त्यांनी तो योग्य रस्ता धरून ठेवायचा. They should not get carried away to any other paths. आणि यातला कोणीही कुठल्याही दुसऱ्या मार्गाला बहकता कामा नये. Because there are many paths. कारण अनेक मार्ग आहेत. Broad is the way मोठे मोठे विशाल मार्ग आहेत that leads to जे destruction. नाशाकडे नेतात. But narrow is the way पण एक लहान छोटा रस्ता आहे that leads to life. जो जीवनाकडे नेतो. And I pray मी प्रार्थना करतो, everybody who is listening to me, जो प्रत्येक जण आज माझं ऐकत आहे, they will keep themselves to that through that narrow त्यांनी road सर्वांनी त्या बारीक त्या छोट्या रस्त्यावरच राहावं and never look to the left nor the आणि right. कधी डावीकडे उजवीकडे बघू नये. Never be deceived by the devil, कधी सैतानाद्वारे फसू नये. but walk that straight narrow तर path त्या सरळ बारीक छोट्या रस्त्यावर चालत राहावं and enter eternal आणि life. अनंत काळच्या जीवनात प्रवेश घ्यावा. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Stay humble. आमेन. नम्र राहा. Always repent. नेहमी पश्चाताप करा. Forgive others. दुसऱ्यांना क्षमा करा. Live in love. प्रेमात राहा. Hold on to Jesus. येशूंना धरून राहा. Read the Bible. बायबल वाचा. Pray every day. रोज प्रार्थना करा. Don't listen to the devil. सैतानाचं ऐकू नका. Keep to the narrow road. बारीक रस्ता आपला प्रभूचा तोच ठेवा. You will make it in Jesus' तुम्हाला name. जरूर स्वर्गात जाता येणार आहे येशूंच्या नावात.